सर्व सद्गुरू भक्तांना माझा मनापासून प्रणाम। श्री प्रल्हाद रामानंदामृत ग्रंथ अध्याय 7 भावदर्शन। गणेशाला वंदन करून अध्याय 7 चे भावदर्शन प्रारंभ करूया। गणेशा हे बुद्धिदात्या मयुरेश्वरा, मी तुझ्या दारामध्ये अत्यंत नम्र होऊन आलेलो आहे। इथे येऊन मी तुझ्याकडे एक मागणं मागित आहे की हे गणराया, माझ्या चित्तवृत्ती, माझं चित्त, माझं अंतःकरण तू अत्यंत शुद्ध करावंस, प्रकाशमान करावंस, उजळून टाकावंस। ते अशा करता की हे गणराया, मी आमचे सद्गुरू श्री प्रल्हाद महाराज यांचं चरित्र रचण्याचा हेतू माझ्या मनामध्ये धरून तुझ्या दारामध्ये आलेलो आहे। हे खरं आहे की हा हेतू स्वार्थाचा आहे, आणि तो स्वार्थ असा आहे, हे परमेश्वरा, तुझ्यापासून काहीही लपून राहत नाही। तो स्वार्थ मी माझ्या मनामध्ये असा धरलेला आहे की सद्गुरूंचं चरित्र सांगताना त्यांच्या सान्निध्यात मला जाता येईल, संत सहवास मला घडेल, आणि त्याचा माझं जीवन उजळून निघण्यासाठी मला लाभ होईल, अशा प्रकारचा हा स्वार्थ मी माझ्या मनामध्ये धरलेला आहे। आणि असं झालं की मला सद्गुरूंचं चरित्र रचण्याची स्फूर्ती येईल, आणि मी वेचक शब्द घेऊन सुगम अशा पद्धतीचं सद्गुरू चरित्र रचू शकेन। माझी जीवनामध्ये जी पाप घडत असतील नसतील, माझ्या कळत घडत असतील न कळत घडत असतील, ती सगळी पाप हे मयुरेश्वरा, तुझ्या बाजूनी वाहणारी ही जी पवित्र कऱ्हा नदी आहे, त्या कऱ्हा नदीच्या पाण्यामध्ये माझी ही सगळी पाप बुडवण्याची देखील माझी इच्छा आहे। आता एकदा माझ्यामधली पाप निघून गेली की अगदी सहजपणे तुझ्या कृपेने माझी अंतर्बाह्य शुद्धी होऊन जाईल, आणि अशी शुद्धी झाली की सद्गुरूंचं चरित्र खऱ्या अर्थाने मला समजू लागेल आणि मला त्याची गोडी लागेल। पण जोपर्यंत माझी ही पाप अस्तित्वात आहेत, तोपर्यंत हे मयुरेश्वरा, मला सद्गुरूंचं चरित्र नीट रीतीने आकलन होण्याची शक्यता कमीच आहे। म्हणून ती इच्छा धरून मी तुझ्या इथे आलेलो आहे। माझ्या त्या इच्छेची पूर्तता हे परमेश्वरा, हे गणराया, तू करावीस। तू बुद्धिदाता आहेस, आणि असं करणं तुला काही कठीण आहे असं मला वाटत नाही। एवढं तू माझ्यासाठी करच कर। हे झालं रे झालं की त्यातून काय काय फायदे होणार आहेत हे सांगू का? पहिला फायदा तर हाच होणार आहे की हे जे सद्गुरू चरित्र आत्ता मी रचण्याचा घाट घातलेला आहे आणि इथपर्यंत आलेलो आहे, तर हे चरित्र या रचत असताना ही जी काव्यरचना आहे, ही काव्यरचना अत्यंत सुगम व्हावी। सुगम अशा करता की सद्गुरूंचे जे अनेकानेक भक्त आहेत, त्यांच्या हातात जेव्हा हे चरित्र पडेल आणि ते जेव्हा ते वाचू लागतील,
तेव्हा हे सद्गुरुराया, हे गणराया, माझ्या मनामध्ये असा हेतू आहे की ते या चरित्रामध्ये गुंग होऊन जावे, देहभान विसरून त्यांनी ते चरित्र वाचावं. आणि म्हणून माझं देहभान हरपेल, मीच या चरित्रामध्ये एकरूप होऊन जाईन, सद्गुरूंचं गुणगान करेन. मला भरतं आलं पाहिजे रे गणराया, सद्गुरूंच्या गुणांसाठी मी झुरावं, मला ते आकलन व्हावं. आणि हे गुणगान करत असताना अत्यंत ओथंबून मी हे शब्दांची निवड करावी आणि त्याची रचना करावी असं मला वाटतं आहे. आणि तो हा स्वार्थाचा हेतू धरून हे गणराया आज मी तुझ्या दारामध्ये आलेलो आहे. असो, मागच्या अध्यायामध्ये सद्गुरू प्रल्हाद महाराजांनी त्यांच्या गुरूंच्या आदेशावरून रामरायांची कथा सांगितलेली आहे. आणि रामरायांच्या या कथेमध्ये त्यांनी ज्या गोष्टी सांगितल्या त्या गोष्टी त्यांच्या जीवनामध्ये त्यांनी अनुसरलेल्या आहेत. रामाचे जे अत्युत्तम सगळ्या प्रकारचे जे गुण आहेत त्या गुणांचं त्यांनी स्वतः आत्मसात करून त्याचं पालन आपल्या जीवनात केलेलं आहे. आणि राम हा जीवनामध्ये त्याच्या जे प्रसंग उद्भवले, तो प्रवास त्याने केला, तर वरवरच्या प्रवासाचं सोडा, जीवनाच्या प्रवासामध्ये त्यांनी प्रत्येक वळणावरती ज्या प्रकारचे निर्णय घेतले, ज्या प्रकारच्या गुणांचं प्रदर्शन केलं, ज्या प्रकारच्या गुणांचा उत्कर्ष केला, ते गुण महाराजांनी अत्यंत रोचकपणे आणि सुगमपणे त्या ठिकाणी सांगितले. आणि मग राम हा सर्वार्थाने कसा पुरुषोत्तम आहे, मर्यादा पुरुषोत्तम आहे, याचं त्यांनी अत्यंत सुंदर असं वर्णन मागच्या अध्यायामध्ये केलेलं आहे. बरं, हे मी तुझ्या दारात येण्याचं कारणच मुळी हे आहे की सद्गुरूंनी त्या ठिकाणी जे रामचरित्र सांगितलं आणि त्याचे जे बारकावे सांगितलेत, ते सारे बारकावे त्याच्या उत्कर्ष गुणांसहित त्याचा बोध मला झाला पाहिजे. आणि तो बोध होऊन नुसतं माझं समाधान होणार नाही आहे, तर झालेला तो बोध या चरित्रामध्ये रचना करीत असताना त्याचा कसा उपयोग करावा तेही मला कळलं पाहिजे असं मला वाटतं. आणि ते केल्यानंतर आमचे सद्गुरू रामरायाच्या मार्गावरून जात असताना कठीण परिस्थितीत देखील रामरायासारखंच कसं वागता येईल, वचनांचं पालन कसं करता येईल, परोपकारापासून कधीही कुठेही विचलित न होता या गोष्टी ते कसे करत असतील, या गोष्टींचं आकलन मला व्हावं. सद्गुरूंचं चरित्र वरवर पाहता जरी साधं दिसत असलं तरी त्यातला जो महान आशय आहे, तो महान आशय मला कळावा अशी माझी इच्छा असल्यामुळे हे गणराया, तू मला इथे मदत करावी. बरं का, गुरुवर्य सखाजी यांनी काय केलं की आता मुलांचं त्यांच्या घरी परतण्याचा जो सोहळा होता, तो सोहळा त्यांनी त्या गुरुकुलाच्या प्रथेप्रमाणे उत्तम प्रकारे त्यांनी साजरा करण्याचा जो प्रयत्न केला तो तशा पद्धतीने केला. बरं, अशा सोहळ्याच्या वेळेला तिथून आता आपल्याला निघायचं आहे, आता आपली ताटातूट होणार, गुरुवर्य आता आपल्याला दिसणार नाहीत, आपण येऊन भेटलो तरच आपली त्यांची भेट होऊ शकेल, अशा प्रकारचे विचार विद्यार्थ्यांच्या मनात. आणि हे विद्यार्थी आता आपल्याला कधी दिसतील, कधी भेटतील, अशा प्रकारे गुरुवर्यांच्या मनामध्ये विचार येणं हे साहजिक आहे. त्यामुळे प्रत्येकाचं अंतःकरण अगदी जड झालेलं होतं. परंतु व्यवहार हा सगळ्यांनाच पाळावा लागतो, मुलांनाही पाळावा लागतो. आणि गुरुवर्य तर काय, ते अनुभवीच आहेत आणि मोठेच आहेत.
सर्वार्थाने मोठे आहे. त्यामुळे त्या सगळ्यांनी हा सोहळा साजरा केला आणि आपापल्या ठिकाणी जायला ते निघाले. सगळेजण आपापल्या घरी गेले. तसे सद्गुरू प्रल्हाद महाराज हे देखील साखरखेड्याला परत आले. ते आले आणि मग त्यांचं घर अगदी गजबजून गेलं. काळे घरामध्ये आनंदी आनंद झाला. शास्त्रीजींचा मुलगा विद्याविभूषित होऊन परत आला. सगळ्यांना खूप आनंद झाला. आणि मग तो आल्याबरोबर ज्या गोष्टी घडत असतात तशाच गोष्टी तिथे घडत गेल्या. शास्त्रीजी अगदी जवळून प्रल्हादाचं निरीक्षण करू लागले. त्यांच्या मनात विचार आला की जो मूळचा महाज्ञानी असणारा हा माझा पुत्र शिकून आलाय, आता याच्या चालण्यात, याच्या बोलण्यामध्ये, याच्या वागण्यामध्ये, याच्या पाहण्यामध्ये काही फरक पडलाय का, असं त्यांच्या मनामध्ये अकारण हा विचार आला. आणि ते या दृष्टीने त्याचं निरीक्षण करायला लागले. हर्ष वरवर दाखवला नाही असं नाही, पण मूळ त्यांच्या मनातला जो हेतू होता तो म्हणजे प्रल्हादाचं निरीक्षण करणं. निरीक्षण कुठल्या अर्थाने की शिकलेला हा मुलगा आता कसा वागतो, हा प्रश्न त्यांच्या मनामध्ये पहिल्यांदा आला. आणि ते बघायला लागले. मग त्यांच्या लक्षात असं आलं की अरे, हा जसा इथून गेला तसाच आहे. त्याच्यामध्ये शिक्षणामुळे जो एक दंभ तयार होत असतो तसा दंभ काही दिसत नाही. अगदी साधा आहे माझा मुलगा. त्याच्या अंगी तीच नम्रता आहे. वागणं तसंच आहे, तोच साधेपणा आहे. आणि हा चमत्कार कसा बरं झाला, अशा विचारात मुकुंद शास्त्री पडले आणि ते तसा विचार करायला लागले. इकडे प्रल्हाद महाराज आपल्या वडील बंधूंना मनापासून भेटले, कडकडून भेटले. त्यांनीही त्याला हृदयाशी धरलं आणि आलिंगन दिलं. आणि स्पर्शामधून हा प्रल्हाद शिकून आल्यानंतर कुठल्या मनोवस्थेमध्ये आहे, काय तो विचार करीत असेल, हे त्यांनी त्या स्पर्शामधून जाणून घेण्याचा प्रयत्न केलेला आहे. मुकुंद शास्त्रींना असं वाटत होतं की आता आपला हा पुत्र वेद पारंगत झालेला आहे, विविध विद्या शिकला आहे, चिंतन केलं आहे, स्वाध्याय केलेला आहे, श्रुती आणि स्मृतींचा अभ्यास केलेला आहे, पुराणं वाचली आहे, अनेक अनुभव आत्ता त्याच्याकडे आहेत. तेव्हा याच्या वागण्यामध्ये निश्चितच फरक झालेला असेल. परंतु तसं त्यांना काहीही दिसलं नाही. आणि बाबाजींनीही त्याची मनोवस्था जाणून घेतली. मग इतर गोष्टींकडे ते सगळे वळले आणि हळूहळू मग प्रल्हादाला अनेक प्रकारचे प्रश्न विचारायला लागले. सखाजी शास्त्रींविषयी विचारू लागले, गुरुकुलाविषयी विचारू लागले, तिथल्या योगक्षेमाविषयी बोलू लागले, सखाजी शास्त्रींच्या कुटुंबाविषयी प्रश्न विचारू लागले. आणि मग हे प्रश्न अंगावरती कोसळल्यानंतर प्रल्हादही या साऱ्यांची योग्य यथातथ्य उत्तरे देऊ लागले. आणि ही उत्तरं देत असताना एक गोष्ट इथे लक्षात घेण्यासारखी आहे की सखाजी शास्त्रींच्या विषयी प्रल्हादांच्या मनामध्ये जे प्रेम वसत होतं, जी आपुलकी वसत होती, ती आपुलकी त्यांच्या उत्तरामधून सुद्धा दिसून आली. आणि जिथे आपण राहून आलो तिथल्या गोष्टीविषयी आपल्याला किती आपल्या मनामध्ये सद्भाव आहे, तो सद्भाव त्यांच्या बोलण्यामधून व्यक्त झाला. हे सगळं होत असताना घरातल्या इतर व्यक्तीसुद्धा भराभरा गोळा झाल्या आणि त्याच्याकडे बघायला लागल्या की आता हा इतकं सगळं शिकलाय, भरपूर शिकलाय, पण कसा दिसतो बरं. म्हणजे प्रदर्शनामध्ये जशी वस्तू बघतात ना तसं ते सगळे त्याच्याकडे बघायला लागले. आई पण आली धावून आणि आई पण बघायला लागली. पण आईचंच हृदय ते तिने काय पाहावं, तो विद्वान झाला की काय झाला, या गोष्टीशी तिला काहीही कर्तव्य नव्हतं. कोणी काही नोंदवलं, कोणी काही नोंदवलं, कोणी त्याचं नाक वरती आलं का, केस वाढले काय, काय झालं, आणि तो कसा राहतो, कसा बोलतो,
याची निरीक्षणं सुरू केली. तर आईने काय पाहावं? आईने पाहिलं की माझ्या लेकराची तब्येत कशी आहे. आणि मग तिच्या लक्षात आलं, प्रत्येक आईलाच ते वाटतं, तसं त्यांनाही वाटलं की माझं बाळ हे थोडंसं रोड झालेलं आहे, हडकलं आहे. आता त्याला इथे आलाच आहे, आता त्याची चांगली बडदास्त ठेवली पाहिजे. असे सगळ्यांनी निरीक्षणं नोंदवली. स्वागताचा हा प्रेमळ जो समारंभ होता तो संपला आणि मग त्यांचं नित्य नेमाचं जे जीवन आहे ते सगळ्यांचं सुरू झालं. प्रल्हाद आला आणि घरातल्या सगळ्या संस्कारांचा जो प्रवाह होता त्या प्रवाहामध्ये तो सामील झाला. इथेही त्याचा नित्यक्रम ठरून गेला. सकाळी उठावं आणि भोगावती नदीच्या पात्रामध्ये जाऊन तिथे स्नान करावं, स्वच्छ व्हावं, भोगावती नदीमध्ये बुडी मारून भोगावती नदीच्या जलाचा स्पर्श अनुभवावा, त्या नदीच्या पाण्याची ती माया अनुभवावी. आणि हा अनुभव घेत असताना बरं का त्यांच्या मनामध्ये रामरायाचा विचार यायचा. आणि मग रामरायसुद्धा अयोध्येला परत आल्यानंतर, शिक्षण संपवून परत आल्यानंतर, वसिष्ठ मुनींच्या आश्रमामधून परत आल्यानंतर शरयूमध्ये असं स्नान करत असतील आणि शरयू देखील मातेप्रमाणे रामरायांना स्पर्श करीत असणार असा विचार आला. आणि ही तुलना केल्यानंतर ते अगदी हरखून गेले. रोमांच उभे राहिले त्यांच्या अंगावरती पाण्यामध्ये असून सुद्धा. आणि मग ह्या विचारासरशी रामरायच जणू काही शरयूच्या जलाला स्पर्श करीत आहेत असा विचार मनात घेऊन माशाप्रमाणे त्यांनी त्या भोगावती नदीच्या पाण्यामध्ये सळसळत, मासा जसा पाण्यात सळसळतो तशी सळसळत त्यांनी एक सुळकी तिथे घेतली आणि सुख सगळं भरून घेतलं. अंतर्बाह्य सगळं सुख त्यांनी आपल्या अंतःकरणामध्ये भरून घेतलं. आणि सुखाच्या ह्याच विचार तरंगामध्ये सगळीकडे फिरून त्यांनी फुले वेचली. आणि मग ती सारी फुले, रंगीबेरंगी फुले घेऊन ते घरी आले आणि करंडी, घरामधली देवापुढची करंडी त्यांनी भरून ठेवली. आणि मग तिथलं देवघर आवरणं, पूजेची उपकरणं उजळून ठेवणं, पूजेसाठी लागणारं पाणी एका घागरीमध्ये भरून आणणं भोगावती नदीवरून आणि देवघरामध्ये ते ठेवणं, अशा सगळ्या गोष्टी ते मनापासून करायला लागले. आता ही सगळी तयारी पाहिल्यानंतर अण्णासुद्धा प्रसन्न व्हायचे. आणि एवढा शिकला सवरलेला माझा पुत्र, पण त्याच्या अंगी केवढी नम्रता आहे, किती सेवा गुण आहेत, हे पाहून ते मनोमनी प्रसन्न व्हायचे. आणि मग अत्यंत प्रसन्न मनाने मंत्रोच्चारण करीत, मंत्रांचं जागरण करीत ते मोठ्या आनंदाने पूजा करायचे आणि आपला आनंद पूजेमध्ये व्यक्त करायचे. हा सगळा कधी कधी काय व्हायचं या प्रसंगामध्ये की ते प्रल्हादांना म्हणायचे की हे प्रल्हादा, आता तू शिकून आलेला आहेस, आता तू सगळ्या देवतांना इथे आमच्या घरी पूजेसाठी या असं आवाहन कर. आणि मग ती त्यांची इच्छा पाहिल्यानंतर मग प्रल्हादही मोठ्या उत्साहाने देवतांना सगळ्या आवाहन करायचे. आणि मग सगळ्या देवता आनंदाने तिथे येतील, स्नान करतील, आनंदाने देवघरात बसतील, अशी कल्पना सगळे करायचे. आणि ती नुसती कल्पना नाही तर प्रत्यक्ष देव आहेत असंच त्यांना वाटायचं. आणि मग सगळ्या देवतांना बोलावल्यानंतर ते तिथे आनंदाने ताम्हण जे तिथे घेतलेलं असायचं त्या ताम्हणामध्ये सगळ्या देवांना देवघरातल्या ठेवायचे. आणि त्याच्यामध्ये दूध घातल्यानंतर, पाणी आणि दूध घातल्यानंतर ते ताम्हण हाच जणू क्षीरसागर आहे असं त्या देवांना वाटायचं. आणि ते देव मग त्या क्षीरसागरामध्ये एकमेकांच्या अंगावरती ते दूध उडवून आनंद व्यक्त करत आहेत असं प्रल्हादांना दिसायचं.
आणि ते दिसल्यामुळे त्यांच्या डोळ्यांचं अगदी पारणं फिटायचं. आणि त्या देवांना जेव्हा देवपाटावरती त्यांच्या त्या आसनावरती ठेवलं जायचं, तेव्हा त्यांना असं दिसायचं की अरे, हे जे देव इथे बसले आहेत ना, ही तर सगळी सिंहासनं मला दिसतायत. आणि या सिंहासनावरती हे सगळे देव इथे गर्दी करून आलेले आहेत आणि ते बसलेले आहेत. आणि असं दृश्य पाहिलं की मग आनंदाने जेव्हा ते आरती म्हणायला लागायचे सारेच्या सारे, तेव्हा त्या आरतीने घर अगदी दुमदुमून जायचं. त्यांचा आवाज अगदी टेपेला पोचायचा आणि जणू काही संपूर्ण नभोमंडपात तो आवाज पोचलेला असायचा. आणि असा आवाज तिथे पोचला की आजूबाजूच्या घरांमध्ये सुद्धा असं वाटायचं की फार मोठा उत्सव यांच्या गावात चाललेला आहे. आणि अशी सगळी आरती संपल्यानंतर जेव्हा मंत्रपुष्पांजली होईल आणि मग देवापुढे वेगवेगळ्या प्रकारची स्तोत्रे म्हणून झाल्यानंतर नैवेद्य दाखविला जाईल. तर त्यावेळेला सकाळच्या वेळेला जो नैवेद्य असायचा तो लोणी आणि दुधाचा असायचा. आणि प्रल्हाद मोठ्या आवडीने तो नैवेद्य प्रसाद म्हणून सगळ्यांना मोठ्या प्रेमाने ते वाटायचे. असं दररोज चालायचं. असा आनंद व्हायचा. आणि असा आनंद झाला की या घरामध्ये ब्रह्म वावरत आहे आणि सगळ्यांना त्या उच्च दर्जाचा आनंद इथे प्राप्त होतो आहे. जणू काही ब्रह्मकंदच या ठिकाणी आहे प्रल्हादाच्या रूपाने, असं सगळ्यांना वाटायचं. असं तो दररोजचा हा क्रम त्या ठिकाणी सुरू होता. मग 2 प्रहराच्या वेळेला काय व्हायचं, निवांत व्हायचं सगळं. सगळ्यांची जेवणं झालेली असायची, सारे कार्यक्रम आटोपलेले असायचे आणि प्रत्येकजण आपापल्या ठिकाणी शांतपणे पहुडलेला असायचा. अशा वेळेला फार शांत असताना प्रल्हाद महाराज हे स्वाध्याय करीत बसायचे. गुरुवर्य सखाजी शास्त्रींनी सांगितलं ते तंतोतंत त्यांचा उपदेश पाळायचे, स्वाध्याय करायचे. कधी कधी वेदांमधल्या ऋचा म्हणायचे. अत्यंत सुस्वरामध्ये मोठ्याने त्या ऋचा म्हणत म्हणत डोलत डोलत ते त्या अर्थाशी संलग्न होत एकरूप होत त्या ऋचा ते गायचे. कधी काय करायचे, भागवतातला श्लोक घ्यायचे आणि तो श्लोक अत्यंत सुस्वरामध्ये गाऊन झाल्यानंतर ते त्या श्लोकाचा अर्थ देखील उलगडून सांगण्याचा प्रयत्न करायचे. कधी तर ते अयोध्येमध्ये पोचायचे, रामाच्या राज्यामध्ये पोचायचे आणि ते लोक कसे आहेत, ते कसे सुखात आहेत, रामरायाच्या कृपेने त्यांच्यावरती कोणत्या सुखांचा वर्षाव झालेला आहे, त्यांचं वागणं कसं आहे, त्यांचं बोलणं कसं आहे आणि रामरायांच्या कृपेचा लाभ त्यांना कोणत्या कारणामुळे झाला, त्याचा शोध कधी कधी ते दुपारच्या वेळेला घ्यायचे. आणि कधी तर ते न्यायशास्त्रामधली जो विवेक आहे त्या विवेकाचा ते आठव करायचे, त्यात रमून जायचे. असं सगळं त्यांचं चाललेलं असायचं. स्वाध्यायामध्ये किंवा रामभक्तीमध्ये अशा रीतीने ते बुडून जायचे. कधी कधी या कोणत्याही गोष्टी न करता ते स्वतःशीच संवाद करत बसायचे, स्वतःलाच प्रश्न विचारायचे आणि स्वतःच त्याची उत्तरे द्यायची. असं हे प्रांजळपणाचं त्यांचं वर्तन चाललेलं असायचं. घरी कधी कधी काही पाहुणे यायचे, अभ्यागत असायचे. त्यांच्याबरोबर वागताना अत्यंत नम्रतेने प्रल्हादांचं वागणं असायचं. ते त्यांना देवच समजायचे. असे देव आपल्याकडे आलेले आहेत तेव्हा त्यांचं आगत स्वागत करण्यामध्ये कुठेही आपण कमी पडू नये, हात आकडता घेऊ नये आणि त्यांना अगदी प्रसन्न करावं, अशा प्रकारचं त्यांचं वागणं होतं. पण हा दिनक्रम जरी त्यांचा चाललेला असला तरीसुद्धा त्यांच्या मनाच्या कोपऱ्यामध्ये एक हुरहुर मात्र होती. ती हुरहुर कुठली होती तर आपल्या सगळ्या जीवनामध्ये कुठली तरी कमतरता आहे असं त्यांना सारखं वाटायचं. आणि मग ही कमतरता कुठली हे शोधून जेव्हा ते काढत असत तेव्हा त्यांच्या लक्षात येईल
की माझं सारं काही छान आहे, सगळं काही चांगलं आहे, सगळी प्रेमळ माणसं माझ्या आजूबाजूला आहेत, माझी उपासना चांगली चाललेली आहे, माझा वेदांगांचा अभ्यास झाला, हे सगळं जरी झालेलं असलं तरी माझ्या जीवनात सद्गुरू कुठे आहेत? कोण आहेत माझे सद्गुरू? ते आहेत कुठे असतील आता ते माझ्याकडे आत्ता त्याचं उत्तर नाही आहे. ही न्यूनता माझ्या आयुष्यामध्ये आहे. तेव्हा मला माझे सद्गुरू कुठे बरं भेटतील? आणि ते भेटले समजा, मला दिसले किंवा मी त्यांना पाहिलं, जवळ गेलो त्यांच्या, तरी पण मी कोण हे त्यांना कसं कळेल? कसं जाणतील ते मला? माझ्या मनातली खळबळ त्यांना कशी बरं कळेल? आता ही गोष्ट प्रल्हादाला खूपच चिंताजनक वाटायला लागली आणि या गोष्टीचा आतून ते फार विचार करू लागले आणि खूपच त्यांना चिंता त्याची वाटली. काय करावं असं त्यांना वाटलं आणि मग त्यांच्या मनात विचार यायला लागले की बघा, मी एवढं सगळं शिक्षण घेतलं, हे वेद अभ्यासले, वेदांग अभ्यासले, न्याय शास्त्र अभ्यासले, हे सगळं मी केलं आहे, पण हे सगळं करून उपयोग काय हो? मला तर काही उमजलेलंच नाही, काही कळलेलंच नाही आहे की मला सद्गुरू कशी भेटतील, हे काही मला समजून घेतलं नाही. म्हणजे हे ज्ञान मिळवलं म्हणजे मी काय केलं? जणू काही मी ज्ञानाशी वैरच धरलेलं दिसतं आहे. आणि तसं जर नाही तर मला जर खरंच ज्ञान झालं असतं तर मला सद्गुरू आतापर्यंत भेटले असते, त्यांनी मला ओळखलंही असतं, मला सद्गुरूंनी अनुग्रह दिला असता आणि मग माझ्या आयुष्याचं कल्याण झालं असतं. पण ते ज्या अर्थी झालं नाही, त्या अर्थी मी जे ज्ञान मिळवलं असं मला वाटतं, त्याच्याशी मी वैर धरलं, हाच त्याचा अर्थ आहे. बरं, आता तसं सखाजी शास्त्रींनीच असं सांगितलं होतं की आता तुम्ही जर मोक्ष प्राप्त करायचा असेल तर सद्गुरूंना मिळवा. तर मला आयुष्यामध्ये सद्गुरूंची जी गरज आहे ती गरज कुठल्या काळामुळे आहे हेच कळलेलं नसेल तर काय बरं, माझ्या आयुष्याचं काही खरं दिसत नाही आहे मला. त्यांचं काय महात्म्य आहे, सद्गुरूंचं स्थान आपल्या जीवनामध्ये कोणतं असतं, ह्या गोष्टी एवढा सगळा मी अभ्यास केला तरीही मला जर कळल्या नसतील तर आता माझा हे सगळा अभ्यास वाया गेला असं मला वाटतं. कारण मला हे जर एवढे प्रश्न पडणार असतील तर मग माझ्या अभ्यासाचा काहीही उपयोग नाही. बरं, मला असे जे प्रश्न पडतात त्याची जी सर्वसाधारणपणे लोक उत्तरं देत असतात तशी उत्तरं मला नको आहेत, कारण ती सगळी उत्तरं मला ठाऊक आहेत आणि ती उत्तरं काय मला नको आहे. अरे का, ती उत्तरं तर माझं अंतःकरण, माझं हृदय परस्परच सोडून देतं. ते मला नकोच, ते काय मला पटत नाही. मला हा जो ग्रांथिक भाषेचा जो सगळा पसारा मांडला जातो ना, तो अजिबात नको. मला कोणी अनुभूती घेऊन त्यातून जे कोणी काही बोलत असेल तर ते मला हवं आहे आणि ते जर मला ते उन्मेष जर माझ्या अनुभवाला आले तर मग मला माझ्या प्रश्नांचं खरं उत्तर मिळेल असं वाटतं आहे. किंवा बघा, हे माझं जे अज्ञान आहे ना सद्गुरूंसंबंधीचं, तेच आता उफाळून वरती येतं आहे असं मला वाटतं आहे बरं का. आणि ही जी माया आहे या ठिकाणची, त्या मायेमध्ये मला हे अज्ञान असं भरकटवून टाकतं आहे, चुकवतं आहे, मला गोंधळात पडतं आहे. आणि मग गोंधळात पाडल्यामुळे मग माझ्या मनाचे जे नाना खेळ तयार होतात त्या खेळांमध्ये मी अडकून पडतो आहे. आणि मग मला पुढे काय करावं ते काही कळत नाही आहे. तेव्हा असा विचार मनात आल्यामुळे सद्गुरू प्रल्हाद महाराज हे अगदी अस्वस्थ झाले आणि काय करावं हे त्यांना काही कळेच ना. तर अशा प्रकारची विमनस्कता त्यांना जी आली ती त्यांच्या घरामध्ये जे बाबाजी म्हणून होते, त्यांचे वडील बंधू, ते त्यांच्या आजूबाजूला जे वावरत होते ते वावरताना त्यांच्या ते लक्षात आलं की अरे हा प्रल्हाद नेहमीसारखा साधं काही वागत नाही आहे, मनातल्या मनात काहीतरी कुढतोय, काहीतरी विचार करतो आहे. असं लक्षात आल्यानंतर त्याला विचारण्यासाठी म्हणून ते जवळ जाऊन त्याच्या खांद्यावर त्यांनी हात ठेवला.
हात ठेवला आणि मग प्रल्हाद एकदम सावध झाले. बाबाजी म्हणाले की अरे प्रल्हादा, तुझ्या मनामध्ये काय चाललंय? हां, तू असा एवढा अस्वस्थ का दिसतोस? विमनस्क तुझी अवस्था आहे. तेव्हा तू तुझ्या मनात जे चाललंय ते सगळं मला सांग बरं का. मला तू सांगायला पाहिजे, कारण मी तुझा मोठा भाऊ आहे आणि या थोरलेपणाचा अधिकार मला आहेच आहे. तेव्हा तू माझ्याजवळ तुझ्या अडचणी आणि तुझ्या मनामध्ये जे विचार चालले आहेत, तुला कुठली काळजी लागलेली आहे आणि तू असं स्वतःला असं आतल्या आत असा पोखरतोयस असं मला वाटतं, तर ते तू मला आज सांगितलं पाहिजेस. असं ते बोलल्याबरोबर प्रल्हाद एकदम सावध झाले आणि सावध झाल्यामुळे मग ते हसून त्यांना असं म्हणाले की नाही नाही, तसं काही खूप नाही आहे. सद्गुरूंच्या संबंधी माझ्या मनामध्ये विचार सुरू आहेत आणि ते विचार माझे मीच करतो आहे आणि मलाच प्रश्न पडत आहेत आणि मीच माझी त्याची उत्तरं देण्याचा प्रयत्न करतो आहे. पण हे करत असताना, हे विचार करत असताना जर मला काही अडचण आली ना, तर मी आपल्याला ते विचारीन आणि मग सद्गुरू संबंधीचे विचार समजून घेईन. पण त्याआधी बरं का, माझी अशी इच्छा आहे की माझीच उत्तरं मला सापडावीत आणि त्याचं उत्तर मी शोधून काढावं असं मला वाटतं, असं ते म्हणाले. आणि मग बाबाजी हे ज्ञानी पुरुष होते, ते ठीक आहे म्हणाले आणि ते आपल्या कामाला निघून गेले. पण त्याच वेळेला त्यांच्या मनामध्ये काहीतरी विचार सुरू झाले असावेत, ही गोष्ट मात्र नक्की. आता तिथून बाबाजी निघून गेले आणि मग प्रल्हाद महाराजांची पुन्हा त्याच दिशेला विचार करण्याची गाडी वळली आणि मग ते विचार करायला लागले की हा मर्त्य लोक आहे आणि या मर्त्य लोकामध्ये जगत असताना इथलं जे आयुष्य आहे, त्या आयुष्यामध्ये ताणतणावाचे जे प्रसंग आहेत ते नेहमीच राहणार, नेहमीच राहणार. कारण मर्त्य लोकाचं ते व्यवच्छेदक लक्षणच आहे मूळ. आणि मग रणांगणामध्ये जसं धनुष्य ताणलेलंच असतं कायम, तसं ह्या जीवनसंग्रामामध्ये हे जगण्याचं जे धनुष्य आहे ते नेहमीच ताणलेलं आहे. आणि मग इथे जो रणसंग्राम चाललेला आहे, तो रणसंग्राम हा नेहमीचाच आहे. इथले प्रसंग नेहमीच घडत असणार आहे. काही सत्याचे असतात, काही असत्याचे असतात आणि ते सत्य आणि असत्याचे इथे जो संग्राम चाललेला आहे तो कायमच आहे. आणि हा जो संग्राम आहे हा सगळ्या पृथ्वी तलावर आहे. हा संग्राम हा बडा संग्राम आहे आणि या बड्या संग्रामामध्ये अनेक लोकांशी झुंजताना दिसत आहेत, संग्रामामध्ये भाग घेत आहेत. आणि असं लक्षात येतं की कोण कोणाची बाजू घेत आहे, कोण कोणासाठी लढतो आहे, कशासाठी लढतो आहे, काही समजत नाही आहे. इथे तर एकमेकांच्या नात्यांचा गलबला माजलेला आहे. एकमेकांची नाती एकमेकांच्यामध्ये गुंतून त्यांचा जो भ्रम तयार झालेला आहे की हा माझा, तो माझा, तो माझा, तो माझा, आणि हे सगळं झालेलं आहे. परंतु विषयसुद्धा भरपूर असल्यामुळे आणि इंद्रियांची याच्यामध्ये गुंतागुंत ही खूप असल्यामुळे पुन्हा त्यामध्ये मतभेदसुद्धा होत आहेत आणि पुन्हा संग्राम हा होतोच आहे. आणि प्रत्येकाला असं वाटतंय की आपण जे काही लढतो आहोत, आपली बाजू ही सत्याची बाजू आहे, आपण म्हणतो तेच खरं आहे. आणि आपल्याशी लढणारे हे जे सगळे स्वजन आहेत ना, आजूबाजूची जी मायेची माणसं म्हणून आपण ज्यांना म्हणतो ना, आणि ज्यांच्यासाठी आपण लढतो आहोत असं आपण समजतो ना, ते हे सगळे माझे नातेवाईक हे शत्रुपक्षात जाऊन बसले आहेत आणि त्यांच्या बाजूनी माझ्याशी लढता आहेत. असा त्यांचा पक्ष जो आहे तो असत पक्ष आहे. असत्याची बाजू घेऊन ते माझ्याशी सगळे संघर्ष करत आहेत. बरं, हे सगळं जे काय मी लढतो आहे ते त्यांच्याच सुखासाठी ना, माझ्या नात्यातल्या लोकांच्याच सुखासाठी मी हे सगळं करतो आहे ना. आणि असं सगळं करत असून देखील ही नात्यातली मंडळी हीच असं म्हणत आहेत की अरे हा जो आहे ना, त्याला धरा, त्याला मारा,
आणि हे सगळं ते कशामुळे करतायत, तर त्यांना अतिशय लोभ सुटलेला आहे. आणि असा लोभ या पृथ्वी तलावरच्या या माणसांना सुटल्यामुळे त्यांची बुद्धी अगदी नासून गेलेली आहे. त्या बुद्धीमध्ये सद्विचारांचा कुठेही प्रादुर्भाव होताना मला दिसत नाही. आणि त्यामुळे मग ते सगळे अनेक पापं करतात. पापं अशी झाली भरपूर की नरकाचं द्वार उघडलं जातं. कारण पापाचा मार्ग हा नरकाकडेच जातो. आणि एकदा का त्या दिशेने प्रवास सुरू झाला या माणसांचा, की मग जो धर्म या पृथ्वी तलावर येताना पाळायचा असतो, तो धर्म या मनुष्य जन्माचा धर्म, मोक्ष मिळवण्याचा धर्म, सदाचाराने वागण्याचा धर्म, सत्पक्षाने राहण्याचा जो धर्म असतो, तो धर्मच बुडून जातो. आणि मग तो धर्म एकदा नाहीसा झाला, ती कर्तव्ये गेली, ती कर्म संपली, की मग काय होतं, धर्म बुडतो, म्हणजे मोह वाढतो, मोह पडतो. आणि मग या भवसागरामध्ये असा मोह जो पडलेला असतो, तो मोह इतका छान वाटायला लागतो आणि मनाला तो सुख देतो, अशी भ्रामक कल्पना तयार होते. आणि मग इतकं जे अज्ञान अंधकार सगळीकडे पसरलेला आहे, त्याच्यातच सुख वाटायला लागतं. आणि मग तसं सुख एकदा वाटायला लागलं की इथली जी नरकशय्या तयार होते, नरकामध्येच जायचं ना, तर नरकच तयार होतं. आणि मग त्या नरकशय्येवरच सुख वाटायला लागतं. असे भोग या ठिकाणचे आहेत. आणि मग हे सगळं झाल्यावर जाग कधी येणार, कधी येणार? आणि हे सगळं जर यातून बाहेर पडायचं असेल, तर इथून कोण बरं आपल्याला वाचवणार आणि कोण पुन्हा आपल्याला सन्मार्गावरती आणून सोडणार, कोण धीर देणार आपल्याला? तर याचं खरं उत्तर आहे की यातून सद्गुरू वाचवतात. तर हे सद्गुरू मला कुठे भेटतील? पुन्हा तोच प्रश्न मनामध्ये आला. हे सद्गुरू मला कुठे भेटतील? त्यांची माझी भेट होईल की नाही? कधी होईल? ते कसे असतील? आणि ते मला आपलंसं कसं करतील? अशा प्रकारचे विचार मनात आल्यानंतर पुन्हा ते मनाला प्रश्न विचारायला लागले की हो, सद्गुरू ह्यातनं सगळ्या प्रसंगातनं आपल्याला तारून नेतील, हे खरं आहे. या भवसागरामध्ये फक्त सद्गुरूंचा आधार आहे, हे खरं आहे. पण त्या सद्गुरूंना मी ओळखणार कसं? माझ्याकडे काय इंद्रिय आहे की मी त्यांना ओळखेन? सद्गुरू कसे दिसतात, ते कसे चालतात, ते कसे बोलतात? आणि ज्या कामना सगळ्या माणसांना या जगामध्ये होत असतात, ज्या इच्छा होत असतात, त्या इच्छांचा जो सामना करायचा असतो, त्या इच्छांना जो अभेर करायचा असतो, त्याच्यापासून जे अलिप्त व्हायचं असतं, तर ते जे मला कोण जे सद्गुरू भेटतील, ते कसा अभेर करतात, कसा सामना करतात या सगळ्या दुर्गुणांचा, ते मला पाहायचं आहे. त्यांच्या अंगी संयम कसा आहे, दुःखामध्ये, उद्वेगामध्ये ते काय करतात, हे सगळं कसं नासून टाकतात. आणि सुखामध्ये ज्या नाना तऱ्हेच्या इच्छा होत असतात, सुख मिळवण्यासाठी, अधिकाधिक सुख मिळवण्यासाठी, कधी समाधान होत नाही. तेव्हा असं असमाधानी आयुष्यामध्ये जेव्हा सुख मिळालं असं वाटत असतं, तेव्हा सुखाची लालसाही वाढत असते. तेव्हा आमचे सद्गुरू अशा क्षणाला कसे वागत असतील आणि ते आपल्या परमेश्वराचं चिंतन करत असण्यामध्ये त्यातच ते संतुष्ट कसे राहत असतील बरं? हा विचार माझ्या मनात येतो आणि मग मला पुन्हा सद्गुरू हे कुठे भेटतील असं वाटायला लागतं. सद्गुरू तर सगळीकडे अनासक्त असतात, त्यांना कशाचाही मोह पडत नाही, लोभ नसतो. हे घ्यावं, ते घ्यावं, हे सुख मिळवावं, ते सुख काहीही वाटत नाही. त्यांना कुठल्याही परिस्थितीत, म्हणजे भयाची स्थिती असू दे, तहानीची असू दे, तो कुठल्या गोष्टीचा इथे जसा सगळ्या माणसांना क्रोध येत असतो, तसा क्रोध आलेला असो, किंवा सुखाने ते अगदी आनंदाने उल्हसून गेलेले असो, त्या कुठल्याही गोष्टीचा
ते काही नाही, अलिप्त राहतात आणि स्वतःच्या भावना आपल्या ताब्यात ठेवतात. तेव्हा हे कसं ते करत असतील? आणि इथला जो सर्वत्र पसरलेला हा जो विषयाचा जो संघ आहे, त्यातून ते स्वतःच्या इंद्रियांना कसे आवरत असतील, काय करत असतील आणि इथल्या आसक्तींवरती कशी मात करत असतील, राग द्वेष या कुठल्याही गोष्टींचा त्यांना स्पर्श कसा होत नसेल, कसे वागत असतील, काय बरं असेल माझ्या सद्गुरूंचं आणि हे सगळं ते कसं करतात. इथे तर पदोपदी मोह पडतात, ही इंद्रिय अनावर होतात आणि मन तर इतकं चंचल आहे की ते कधी या झाडाच्या फांदीवर बसतं तर कधी त्या झाडाच्या फांदीवर बसतं. हे फळ आवडतं, ते फूल आवडतं, हे गंध आवडतात. काय आवडत नाही मनाला इथलं? हे सगळं आवडतं, पण असं चंचल मन ते सद्गुरू कसे बरं बांधून ठेवत असतील. आणि मग स्वतः संबंधीची जी अहंता असते, इथल्या सगळ्याच गोष्टीविषयी जे आपोआप प्रेम निर्माण होते, त्या संबंधी ते निस्पृह कसे होतात, याविषयी त्यांना मोह कसे पडत नाहीत आणि मग त्या ब्रह्म्याशी ते कशा पद्धतीने एकरूप यात राहून, या सगळ्या पसाऱ्यामध्ये राहून पुन्हा लिप्तपणाने त्या ब्रह्म्याशी ते कसे एकरूप होत असतील. आणि एवढंच नाही तर मी जे ऐकलं आहे ते असं की अंतकाळ जेव्हा येतो, शेवटची वेळ येते, त्यावेळीही त्यांच्या अंतःकरणाची स्थिरता असते. असं ब्रह्मनिर्वाण ज्या वेळेला होत असतं तेव्हाही त्यांच्या अंतःकरणाची स्थिरता असते आणि त्यांच्या अंतस्थ जो ब्रह्मा वावरत असतो, जे ब्रह्म असतं ते ब्रह्मसुद्धा स्थिर असतं. आता खरं म्हणाल तर शरीरधारणा जेव्हा येते करावी लागते, तेव्हा शरीरधर्म म्हणून काही येतात आणि शरीरधर्म आले की मग ही जी जीवन जगण्याची जी यात्रा आहे, त्या यात्रेमध्ये कर्माचा प्रादुर्भाव होतो आणि कर्माचा एकदा प्रादुर्भाव झाला की त्यापेक्षा जे श्रेष्ठ असते त्या बुद्धीचाही प्रादुर्भाव होतो आणि मग ती बुद्धी कर्मापेक्षाही श्रेष्ठ असते आणि श्रेष्ठ असणारी जी बुद्धी आहे तिला कुठलं श्रेय घ्यावंसं वाटतं आणि कुठलं टाकावंसं वाटतं, ह्या सगळ्या गोष्टी सद्गुरूच सांगतात. त्या सद्गुरूच सांगतात, सद्गुरूंनाच या गोष्टी सगळ्या कळत असतात. बरं, या ठिकाणी अनेक जी पापं घडत असतात, त्या पापांची प्रेरणा देणारा कोण असेल बरं? तो परमेश्वर असेल का? आपली इच्छा असो नसो, तुम्ही त्या गोष्टी आपोआप करीतच राहता आणि मग त्या केल्या की रवरव नरकाची आम्ही तयारी करीत राहतो. आम्हाला या सगळ्या गोष्टी झाल्या की आपोआप ढकलले जातो रवरवामध्ये. तेव्हा हे कोण करत असेल? आम्हाला अशी ही पाप करण्याची प्रेरणा तरी का होते? पुण्य करण्याची प्रेरणा का होत नाही? तर ह्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं सद्गुरूच देतील असं माझी खात्री आहे. मग मला माझे सद्गुरू कुठे बरं भेटतील? काय प्रयास करायला लागतील त्याच्यासाठी? कोणते कष्ट करावे लागतील? कुठल्या मार्गाने जायला लागेल आणि माझे सद्गुरू मला सापडतील? अशा प्रकारच्या विचारांनी त्यांचं मन ग्रस्त झालं आणि बाबाजी त्यांना जिथे विचारमग्न अवस्थेत सोडून गेले होते त्याच ठिकाणी ते विचार करीत उभे असलेले बाबाजींना दिसले. तेव्हा बाबाजींनी त्यांना दुरून हाक मारली. हाक मारल्याबरोबर विचार जे मनामध्ये चालले होते त्याची साखळी त्यांची थांबत थांबत तुटूनच गेली एकदम. आणि बाबाजींनी तर मनामध्ये काही निर्णय घेतला होता, ठरवलं होतं. त्यांनी असं ठरवलं होतं की आता या प्रल्हादाच्या मनामध्ये हे जे काही तांडव चाललेलं आहे त्याचं उत्तर देण्यासाठी या प्रल्हादाला आता आपण आपल्या बरोबरच घेऊन निघालं पाहिजे, असा त्यांच्या मनामध्ये विचार आला. आणि मग ते प्रल्हादाला म्हणाले की प्रल्हादा, तू आता माझ्याबरोबर चल, इथे शेजारच्याच खेड्यावर जायचं आहे. तेव्हा तू काय कर माहिती आहे का, आपल्या दोघांसाठी घोडी तयार कर आणि आपण जाऊया. तू ये माझ्याबरोबर, येणार ना? चल जाऊया. आणि एक काम कर,
तू काय कर माहिती आहे का, तिथे तू माझ्याबरोबर ये, एक दिवस राहा आणि मग परत ये. हं, मी तिथेच राहणार आहे, कारण मला तिथे काम आहे. तेव्हा प्रल्हादांनी विचार केला की अरे वा, चांगली संधी आलेली आहे. त्यांना बाबाजींचा सहवास आवडतच होता. तेव्हा बरं झालं, बाबाजींचा सहवासही मला मिळेल आणि त्याच्याकरता काही मला सायासही करायला लागले नाहीत. तेव्हा तो सहवास आपण मिळवून घेऊ, असा विचार करून ते दोघेही शेजारच्या खेडी पोचले. तिथे पोचल्यानंतर लगोलग त्या गावामधली काही मंडळी गोळा झाली आणि मग हातोहात निरोप सगळ्यांना पोचले की चला चला मंदिरात चला, पुराणिक बुवा आलेले आहेत आणि ते आता आपल्याला पुराण सांगणार आहेत, तेव्हा मंदिरामध्ये आपण जमलं पाहिजे. मग गावातली सगळी मंडळी ताबडतोब मंदिरामध्ये यायला सुरुवात झाली आणि मग तिथले जे कारभारी लोक होते ते आले आणि त्यांनी बुवांशी विचार विनिमय करून आता आपला हा कार्यक्रम किती दिवसाचा काय आणि काय करायचं आहे याची चर्चा केली आणि मग ते कामाला लागले. काही धान्य जमवायला निघाले, कारण बुवा आले म्हणजे इथे आता दररोज गावातली मंडळी जमणार, तेव्हा आपल्याला अन्नदान करायला पाहिजे. त्याच्याकरता मग ते धान्य जमवायला निघाले. कोणी लगेच मंदिराच्या समोर मंडप उभारण्याच्या तयारीला लागले. कोणी लगेच दवंडी द्यायला सांगितली की चला चला मंदिरामध्ये बुवा आलेले आहेत आणि त्या प्रांगणामध्ये आता आपण मोठा मंडप उभारत आहोत आणि तिथे आता आपला कार्यक्रम होणार आहे, तेव्हा सगळ्यांनी या बरं. स्वयंसेवक म्हणून जे लोक होते, अंगीच सेवा करण्याची त्यांच्यामध्ये वृत्ती होती, त्यामुळे कोणी हातामध्ये झाडू घेतले, कोणी झाडझूड करायला सुरुवात केली, कोणी पाणी भरायला सुरुवात केली, कोणी भोजनाच्या तयारीला लागले. असं सगळं चैतन्यमयी वातावरण त्या ठिकाणी तयार झालं. मनामध्ये चैतन्य शिरलं, गावामध्ये चैतन्य शिरलेलं आहे. बोलण्यात, चालण्यात, वागण्यात फरक पडलेला आहे. घाईघाईने सगळे निघतायत, इकडे तिकडे धावतायत, पळतायत. तेव्हा बुवांच्या आगमनामुळे गावामध्ये एकदम सगळ्यांना उत्साह भरून आलेला आहे आणि आता आपल्याला खूप चांगलं काहीतरी ऐकायला मिळणार याचा आनंद सगळ्यांना झालेला दिसतो. त्याच दिवशी बुवांनी काय केलं, मग जी सभा भरली, सगळे लोक जमले, बसले सगळे. मग त्यांनी सगळ्यांना एकदम सांगितलं, घोषणाच केली मोठ्याने की हे बघा, सगळ्या मंडळींना मी हे सांगू इच्छितो की आपण आता आजपासून भागवत सप्ताहाला सुरुवात करीत आहोत. पैकी आजचा जो दिवस आहे त्या दिवशी आपण काय करू तर भगवंताची आठवण करू आणि आज आपण सद्गुरू या विषयावरती चिंतन करू. लोकांनी हे ऐकलं, माना डोलावल्या, होकार दिला. आता बुवांचं सगळे बुवांवरती सगळ्यांची श्रद्धाच होती, त्यामुळे बुवा जे म्हणतील ते खरं असं सगळ्यांनाच वाटायचं. त्यामुळे सगळ्यांनी बुवांच्या म्हणण्याला संमती दिली आणि सगळे बसले. बुवा उभे राहिले. त्यांनी सगळ्या श्रोत्यांना मनापासून वंदन केले आणि मग परमेश्वराचं स्मरण केलं आणि ते असं म्हणाले की आज आपण आता सद्गुरू या विषयावरचं प्रवचन आधी ऐकूया आणि उद्यापासून आपण भागवताला सुरुवात करूया. बघा की आपण जन्म घेतो, इथे या पृथ्वी तलावरती आपण सारे जन्म घेतो, तर या जन्मापासूनच आपण काय करतो तर या भवामध्ये, या भवकर्दमामध्ये ऋतून बसतो. इथल्या सगळ्या व्यवहारामध्ये अडकून पडतो. तुझं माझं करू लागतो, मी करू लागतो, अहंकार जपू लागतो आणि त्यामुळे या मनुष्यजन्माचा मूळ हेतू आपण विसरून जातो आणि इथल्याच गोष्टीला, इंद्रिय निर्मित सगळ्या ज्या सुखाच्या कल्पना असतात त्या गोष्टींना आपण महत्त्व देतो. तेव्हा अशा गोष्टींमधनं या भवसागरातून आपल्याला पार कोण बरं करतं? सांगा बरं, कोण पार करतं आपल्याला? अहो, शेणातला किडा असतो,
तसे आपण सगळी माणसं या भवकर्दमामध्ये रुतून बसलेलो आहोत. शेणातल्या किड्याचं काय होतं आपल्याला ठाऊक आहे सगळ्यांना. शेणातला किडा शेणातच राहतो, त्यातून त्याला बाहेर पडण्याची काही इच्छा होत नाही. तसे आपण या जगाच्या व्यवहारामध्ये एवढे अडकून पडतो की इथून आपण काही बाहेर पडू शकत नाही. आणि तो शेणातला किडा जसा शेणामध्येच आनंद शोधतो, तसे आपणही याच जगात, इथल्याच व्यवहारात, इथल्याच नात्या गोत्यामध्ये आनंद शोधायला पाहतो. आणि मग तसा आनंद आपल्याला खरंच मिळतो का? हां, आपल्याला हे सगळं प्रिय वाटायला लागतं, इथलंच सगळं आवडायला लागतं, इथे आपलं एवढं प्रेम असतं की आपल्याला मरणाची सुद्धा भीती वाटेनाशी होते. मरणाचा आपल्याला विसर पडतो. अहो, जो जन्माला आला तो मरणार आहे हे सूत्र आपण विसरून जातो. आणि इथल्या कर्दमामध्ये, इथल्या चिखलामध्ये आपण सुखात आहोत अशी कल्पना करतो. इथेच राहायला लागतो, इथेच आपण आनंद शोधतो. कितीही लिडबुडू देत, इथे कितीही वाईट अनुभव येऊ देत, कितीही रडावं लागू दे, कितीही दुःख समोर येऊ देत, इथेच राहण्याचा आपला प्रयत्न असतो. आणि हे सगळं हा भवरोग आपल्याला जळतो. यालाच भवरोग असं म्हणतात. आणि या भवरोगामध्ये आपल्याला नुसता तो जडतो असं नाही आहे, तर इथे 3 प्रकारचे ताप आपल्याला होत असतात. आध्यात्मिक ताप असतो, इथला सगळे हे जे त्रिताप आपण नेहमी त्याची उजळणी करत असतो, ते त्रिताप आपल्याला इथे होत असतात. आणि ते तापही आपण सहन करतो. मी माझं करत राहतो. हे तिथलेच भोग माझे आहेत असं आपण समजत राहतो. आणि मग अशा प्रकारे आपलं मन आपण इथेच गुंतवण्याचा प्रयत्न करतो. मनाला त्यातनं अलिप्त करण्याचा प्रयत्नच करत नाही. मग आपल्या मनामध्ये द्वैत असतं, विकल्प तयार होतात, संशय तयार होतात, मोह तयार होतात. आणि मग अधिकाधिक या भवकर्दमामध्ये आपण रुतत राहतो. मनामध्ये विकार माजत राहतात. मग त्याने आपल्या तोंडाची चव जाते. पुन्हा पुन्हा आपण यामध्ये चव शोधायला लागतो. आणि मग आपल्या बोलण्या चालण्यामध्ये सुद्धा कडवटपणा येतो. आपण भांडू लागतो, रुसू लागतो, वैर धरतो, द्वेष करतो, मत्सर करू लागतो. अशा अनेक गोष्टी या भवसागरामध्ये आपल्याला जडतात. आणि अशा प्रकारची वासना इथे आपल्या मनामध्ये तयार होते. त्यामुळे वात होतो, व्याधी तयार होतात. आणि मग विवेक नाही सावतो. विवेक गेला की धैर्य संपतं. कारण विवेकच नाही आहे. तरतम भाव कळत नाही, काय करावं ते समजत नाही, कुठलं बरोबर कुठलं चूक निर्णय करण्याची शक्तीच आपण घालवून बसतो. आणि मग अशा वेळेला इथल्याच सुखाच्या कल्पना करतो. इथेच आपल्या वासनेला जेवढा वाव मिळेल तेवढा मिळवण्याचा आपण प्रयत्न करतो. आणि मग अशा रीतीने जे चांगले संकल्प अधूनमधून कधीतरी मनामध्ये येतात ते इथल्या पाण्यात बुडवतात. आता इथलं हे खरं पाणी असतं का, ते मृगजळ असतं. इथली जी माया आहे त्या मायेमध्ये आपण अडकून पडतो. इथले काटे बोचतात पण ते सगळे सहन करतो. पण तरीही इथेच राहतो. ते काटे बोचत असू देत, काही रक्तबंबाळ होऊ दे, आपल्याला हा प्रपंच इतका प्रिय वाटायला लागतो की तुम्हाला त्यातून जर कोणी काढण्याचा प्रयत्न केला आणि तुम्हाला ओढलं तर मुंगळा जसा एखाद्या गोष्टीला धरून ठेवतो, अगदी तुटला तरी ते सोडत नाही, तसं आपण इथल्या संसाराला, इथल्या प्रपंचाला, इथल्याच जे आपल्याला तथाकथित सुख वाटत असतात त्या सुखांना आपण सोडत नाही, चिकटून बसतो. इतके की आपले 2 तुकडे झाले तरी चालतील, मृत्यू आला तरी चालेल, पण हे सुख आपलं सुटता कामा नये असा भ्रम आपल्याला होतो. आणि मग तो भ्रम झाला की आपल्या हातून मग आचरण आपलं बिघडून जातं. आपण मग कसे तरी वागायला लागतो, वेडंवाकडं वागायला लागतो. आणि जे आयुष्यामध्ये करू नये अशी अपेक्षा असते, विवेक जागा असला तर आपण नाही करणार, पण विवेकच गेलेला असतो. त्यामुळे मग आपलं आचरण इतकं बिघडतं आणि इतक्या वाईट साईड गोष्टी आपण करतो की ज्या परमार्थाला अत्यंत घातक आहे. खाणं पिणं काय, स्त्रियांच्या बरोबर वागणं काय, धावणं काय, मोहात पडणं काय, असा दिशाहीन प्रवास आपला इथला सुरू होऊन जातो.
आणि सुख जर मिळवायची असतील तर द्रव्य पाहिजे असं आपल्याला वाटायला लागतं. द्रव्याने सारी सुख विकत घेता येतात अशी आपली इथे कल्पना झालेली असते. आणि मग द्रव्य मिळवण्याच्या मागे आपण लागतो. वेगवेगळे उद्योग काय उभे करतो, नोकऱ्या शोधतो, व्यवसाय करतो, नाना तऱ्हा करतो. आणि अशा प्रकारे विलासाची म्हणजे शरीरसुखाची, विलास हाही सुद्धा शरीरसुखाचा, त्याला आपण जेवढं म्हणून प्रसन्न करता येईल शरीराला तेवढं आपण करत राहतो. अशा तऱ्हेचा मद आपल्याला चढतो आणि मग आपल्यामध्ये एक अहंगंड सुद्धा तयार होतो. याच्यामध्ये काय होतं माहिती का, जेव्हा केव्हा असा अहंकार आणि अहंगंड तुमचा वाढलेला असतो तेव्हा आपल्याला मूळ काय इथे मिळवायला पाहिजे तेच आपल्याला कळत नाही आणि कशावरती आपलं मन एकाग्र आपण केलं पाहिजे हेही कळत नाही. मग आपल्या मनाची, आपल्या बुद्धीची जी विचारशक्ती असते आणि विचारातून जे ज्ञान आपण मिळवण्याचा या जन्मामध्ये प्रयत्न करायला हवा असतो, ती शक्ती आपली क्षीण होते आणि विषय पिपासा राहते. खूप भोग भोगणं असं आपलं कुठलीही बंधनं न पाळता ते सगळं सुरू राहतं. असं हे सगळं कुपथ्य आहे. हे सगळं मानवी जन्माला आल्यानंतर जे करायला पाहिजे ते न करण्याने आणि अशा गैर गोष्टी केल्यामुळे कुपथ्य होतं. कुपथ्य झालं की ते कुपथ्य आपल्या सगळ्या जीवनामध्ये मूर्तं, शरीरामध्ये मूर्तं, मनामध्ये मूर्तं, विचारात मूर्तं आणि विवेक तर नष्टच झालेला असतो आणि मग क्षय होतो. आता हा जो क्षय आहे हा जसा शरीराला होतो तसा बुद्धीलाही क्षय होतो. बुद्धिमत्तेला एकदा क्षय झाला की ज्ञान मिळवण्याची सगळी दारच बंद होऊन जातात आणि असं काही झालं की मग जे विकार येतात त्या विकारांनी चिंता येतात आणि चिंतेचं माहेर घर आपलं ते मन आपलं झालेलं असतं. जाता येताना आपण विचार करत राहतो. विचार करतो म्हणजे चिंता करतो. विचार केला असता तर चांगलंच आहे, विवेक झाला असता, पण ते करत नाही आपण. आपण विचार करतो म्हणजे इथला विचार करतो, इथल्या भोगांचा विचार करतो, विषयांचा विचार करतो, सुखांचा विचार करतो. तो कुठला तर इथल्या. आणि तो केल्यामुळे मग आपलं मन जे आहे ते या चिंतेचं माहेर घर बनून जातं. आणि मग याच्यामध्ये जर कोणी आपल्याला देवाची आठवण करून दिली आणि काय रे एवढा स्वार्थ साधतो आहेस, एवढं स्वार्थाने जगतो आहेस, थोडा परमार्थ करायला हवा असं म्हटलं की त्या व्यक्तीचा आपल्याला राग येतो. हा कोण दीड शहाणा मला काही समजावून सांगतो आहे असं वाटायला लागतं. आणि असा रोग झाला की मग या जन्माला येण्याचं जे फळ मिळायला पाहिजे, जे सार्थक करायला पाहिजे, 84 लक्ष योनींचा विचार करून पुन्हा जन्म नको असं जे या जन्माचं खरं म्हणजे सार्थक आहे ते सार्थकच आपण विसरून जातो. अशा प्रकारचा रोग आपल्याला हा भवरोग या ठिकाणचा होतो. तो भवरोग कोण बरं आपला बरा करेल, याचं निर्मूलन कोण करेल? हे करण्यासाठी असे आपण जेव्हा आकंठ यात बुडालेलो असतो तेव्हा यातून बाहेर काढण्यासाठी एकच एक व्यक्ती या ठिकाणी उपयोगी येते आणि ती व्यक्ती म्हणजे आपले सद्गुरू. सद्गुरूच यातनं तुम्हाला बाहेर काढू शकतात. तेव्हा हे सद्भक्तांनो या गोष्टीचा आपण विचार करायला पाहिजे. आपले सद्गुरू हेच आपले धन्वंतरी असतात. तेच या रोगाचं निदान करतात आणि या रोगाचं निदान करून याच्यावर औषधोपचारसुद्धा तेच करतात. त्यांची एकदा कृपा झाली ना, त्यांनी जेव्हा आपल्याकडे असं कृपादृष्टीने पाहिलं की आपल्यामध्ये जे भ्रम शिरलेले असतात, इथल्या विषयसंगाचा जो मोह पडलेला असतो, लोभ झालेला असतो आणि शरीरसुख म्हणजे सारं आहे असं जे आपल्याला वाटायला लागतं आणि त्यामुळे आपण ज्या गोष्टीच्या अनाचाराने राहत असतो या ठिकाणी, तो अनाचार दूर करणं, तो आचार शुद्ध करून घेणं ही गोष्ट सद्गुरू करतात. आणि सद्गुरू नुसतं तेवढं करत नाहीत तर ते अत्यंत प्रेमाने करतात. ते रागवत नाहीत तुमच्यावरती, रागवून तुम्हाला सांगत नाहीत किंवा तुम्हाला मारत नाहीत किंवा तुम्हाला शिक्षा करत नाहीत.
तर अत्यंत प्रेमाने जवळ घेऊन मातेच्या ममतेने ते तुम्हाला या सगळ्या रोगापासून मुक्त करण्याचा घाट घालतात, त्याचा प्रयत्न करतात. ते काय करतात माहिती का? कुठलं औषध तुम्हाला देतात तर ते प्रणवाची मात्रा देतात, ओंकार देतात. परमेश्वराचं पहिलं स्वरूप जे आहे ते तुम्हाला ते समजावून सांगतात, त्याची मात्रा उगाळतात. आणि हा जो क्षय तुमच्या मन बुद्धी अंतःकरणाला झालेला आहे आणि जे तुमचं अंतःकरण हे अत्यंत घाणीने व्याप्त झालेलं आहे, अशुद्ध झालेलं आहे, त्याला ते या मात्रेचा डोस देतात, ही मात्रा देतात. आणि मग ही सगळे या क्षयरोगाला इथून घालवून टाकण्याचा प्रयत्न करतात. आणि नुसतं ते घालवून टाकणं नाही, समजा तो नष्ट करत असताना पुन्हा पुन्हा मोह होणं हा तर इथला धर्मच आहे. पुन्हा पुन्हा मोह होतात, पुन्हा पुन्हा संशय निर्माण होतात आणि पुन्हा पुन्हा या कर्दमामध्येच राहण्याची इच्छा होते. तर हे होऊ नये म्हणून तुमच्या मनामध्ये वैराग्य निर्माण होईल अशा प्रकारची शिकवण ते तुम्हाला देतात. आणि मग त्याला ते पहाऱ्यावरती ठेवतात, वैराग्याला पहाऱ्यावर ठेवतात. आणि मग आपल्या शिष्याचं अशा पद्धतीने ते रक्षण करतात. म्हणून सद्गुरू हे आवश्यक आहेत. सद्गुरू का एकदा प्रसन्न झाले ना आपल्याला की मग आपल्याला असं लक्षात येतं की इथली जी कर्म मी करतो, जी पापकृत्य माझ्याकडून होतात, त्याची अभिलाषा सुटून जाते. ती अभिलाषा एकदा सुटली आणि चांगली कामं आपल्या हातून व्हायला लागली, आपण चांगलं वागायला सुरुवात झाली, परमेश्वराच्या जवळ जाण्याची सुरुवात झाली की मग केलेलं कर्म त्याचं फळ हे कृष्णार्पण करणं, परमेश्वराला अर्पण करणं, ही गोष्ट आपल्याला हळूहळू कळू लागते. आणि मग अशा रीतीने आपलं इथे काही नाही, आपण अलिप्त झालं पाहिजे असं वैराग्य आपल्यामध्ये यायला सुरुवात होते. मग इथली जी माया आपल्याला जखडून ठेवते ना, ती माया नष्ट होते आणि मग आपल्याला खरं आतलं सुख हे मिळायला लागतं. परमेश्वराच्या प्राप्तीचं जे खरं सुख आहे ते कळायला लागतं. इथल्या भवरोगाचं आकलन होतं, आपल्या वागण्यामध्ये फरक होतो. आणि तो फरक झाला की मग हे माझं 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 करण्याची जी वृत्ती आहे आणि तुझं 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 करण्याची जी वृत्ती आहे ती वृत्ती नष्ट होते. भांडणाचं मूळ कारणच नष्ट होतं. मग या रणकंदनाचा अर्थच उरत नाही. कोण कोणाशी लढणार आणि कशासाठी लढणार, अर्थच एकदा कळून आला की मग याचा लोभच सुटून जातो. आणि मग अशा रीतीने देवाचं स्वरूप आकलन होऊ लागतं. ते एकदा झालं आणि हा प्रवास वाढला की मग आपणच आत्मारामाशी संयुक्त होऊ लागतो, एकरूप होऊ लागतो. आणि मग हा जो कायमस्वरूपी मिळणारा आनंद आहे तो आपल्याला मिळतो. पण याचं कारण असतं ते म्हणजे सद्गुरू. म्हणून आयुष्यामध्ये आपल्याला सद्गुरू हे मिळणं हे अत्यंत गरजेचं आहे. सद्गुरूंचा महिमा अपार आहे बरं का. प्रत्यक्ष मोक्ष म्हणून आपण ज्याच्यासाठी धडपडत असतो आणि ज्याच्यासाठी तपश्चर्या वगैरे करतो, अनेक व्रत करतो, परमेश्वराला प्रसन्न करून घेण्याचा प्रयत्न करतो, तोच मोक्ष या गुरूंचा, आमच्या सद्गुरूंचा सेवक असतो, आमच्या सद्गुरूंची सेवा करणारा असतो. आणि म्हणून आमच्या गुरूचा हा जो महिमा आहे तो अपरंपार आहे. म्हणून आयुष्यामध्ये सद्गुरू हे मिळालेच पाहिजेत, मिळावेतच. असं सद्गुरूंचं भजन केलं पाहिजे. खऱ्या शिष्याला सद्गुरूंचं भजन केलं तरच सद्गुरू प्राप्ती होते. आता हे भजन कसं करायचं तर एकनाथ महाराजांसारखं करायचं. एकनाथांनी आपल्या सद्गुरूंची सेवा ज्या पद्धतीने केली त्या पद्धतीचीच सेवा आपण करायला पाहिजे. त्या पद्धतीचं स्तवन, त्या प्रकारची स्तुती आपल्या सद्गुरूंची आपल्याला करता आली पाहिजे. ती केली की सद्गुरू प्रसन्न होतात आणि या पृथ्वी तलावरती येणाऱ्या सुखदुःखांचं भय आपल्या मनामध्ये राहत नाही, ते नासून जातं. अज्ञानाचं भय नष्ट होतं आणि आपल्या अंगी एकाग्रता येते.
एकाग्रता एकदा आली की परमेश्वर प्राप्ती करण्यासाठी आपण प्रयत्न करायला लागतो. आणि म्हणून आपण सद्गुरूंना आळवलं पाहिजे, सद्गुरूंच्या चरित्राशी एकरूप झालं पाहिजे, सद्गुरूंच्या जगण्याशी एकरूप झालं पाहिजे, सद्गुरूंच्या अनुभवांशी एकरूप होण्याचा प्रयत्न केला पाहिजे. सद्गुरूंच्या अनुभवांशी एकरूप होणं, त्यांच्या जीवन प्रवासातल्या अनुभवांशी एकरूप होणं, याचा अर्थ आत्मारामाशी एकरूप होणं. जो आपल्या हृदयस्थ राम बसलेला आहे त्या रामाशी एकरूप होणं हा त्याचा अर्थ आहे. म्हणून सद्गुरूंची प्राप्ती करून घेणं हे आयुष्यातलं प्रथम ध्येय असलं पाहिजे. तर अशी प्राप्ती करून घेत असताना ते काही सद्गुरू सहजासहजी मिळत नाही. सद्गुरू मिळणं याच्यासाठी सुद्धा पुण्य करावं लागतं. ते पुण्य जोपर्यंत साठत नाही तोपर्यंत सद्गुरूंची भेट होत नाही. म्हणून त्याला खूप प्रयत्न करावे लागतात. अगदी इतके प्रयत्न करत असताना प्रत्यक्ष परमेश्वर जर तुमच्याकडे आला आणि सांगितलं की अरे तू सद्गुरू आता कशाला शोधतो, मी आलेलो आहे ना, मी प्रत्यक्ष परमेश्वर आहे, तेव्हा तू मला शरण ये, म्हणजे झालं. असं जरी झालं तरी प्रत्यक्ष परमेश्वराला सुद्धा सांगायचं की हो, तुझी प्राप्ती तर मला करायचीच आहे, पण मला त्याआधी माझे सद्गुरू भेटले पाहिजेत. कारण सद्गुरू भेटले की मगच माझा विवेक जागा होईल, मगच मला ज्ञान होईल की तुझी प्राप्ती तरी कशा करता करायची आहे याचं ज्ञान नको का मला व्हायला. आणि ते ज्ञान मला सद्गुरूंशिवाय होणार नाही. तेव्हा परमेश्वरा तू आला आहेस तर थोडंसं थांब, मला आधी माझे सद्गुरू मला भेटू देत. आणि असं म्हणून आपण अहिंसक पद्धतीने कुणाच्याही भावना कधीही न दुखावता सत्यावरती प्रेम करावं. जे खरं आहे, सत्य म्हणजे परमेश्वर, परमेश्वरावरती प्रेम करावं, त्याला मिठी मारावी आणि न थकता गुरुभक्ती करावी. सद्गुरूंना भजावं, सद्गुरूंना इतकं भजावं की उठता बसता सद्गुरूंचं चिंतन आपण केलं पाहिजे. खाताना पिताना कुठल्याही गोष्टी करताना, जगामध्ये निसताना उठताना कुठल्याही गोष्टी करत असताना गुरुशिवाय दुसरा विषय आपल्या मनामध्ये येता कामा नये. अशा प्रकारचं जेव्हा ब्रह्मज्ञान आपलं जागं होणार नाही तोपर्यंत सद्गुरू आपल्याला भेटणार नाही. अहो, सद्गुरू भेटणं म्हणजे ज्ञान भेटणं, प्रकाश भेटणं. आपल्या आयुष्यामध्ये जो अंधकार सगळा पसरला आहे तो उजळून काढायचा असेल तर ज्ञान होण्याची गरज आहे, प्रकाश मिळण्याची गरज आहे. आणि म्हणून ते झालं रे झालं की मग आपल्याला हे आकाश किती मोठं आहे आणि परमेश्वराचं स्वरूप किती थोर आहे ते कळतं. ते कळण्यासाठी या गोष्टीची गरज आहे. आणि असं अज्ञान आपलं नष्ट झालं पाहिजे. ते नष्ट करण्याचं काम आपल्यासाठी आपले गुरु करत असतात. आणि म्हणून सद्गुरू मिळणं ही आपल्या आयुष्यातली अत्यंत महत्त्वाची घटना आहे. सद्गुरूंमुळे आपल्याला आत्मस्वरूपाची जाणीव होते, आत्मसुखाची जाणीव होते, आपल्याला आत्मज्ञान त्यामुळे मिळू लागतं. अशा प्रकारचा हा आनंद घन आहे. तो आपल्यावर जेव्हा वर्षाव करेल तेव्हाच आपल्याला या सगळ्या गोष्टी मिळतील. तेव्हा जेव्हा आपलं चित्त हे सुखाने संपन्न झालेलं असतं, श्रीमंत झालेलं असतं आणि त्याचाच आपल्याला आनंद होत असतो, समाधान लाभत असतं, ते जर आपल्याला करायचं असेल तर या चराचरामध्ये, पानापानामध्ये, प्रत्येक हवेच्या झुळकेमध्ये आमचे सद्गुरू आहेत हे आपण समजून घेतलं पाहिजे. हे समजून जर घेतलं तरच आपल्याला सद्गुरूंची प्राप्ती होऊ शकते. सद्गुरू जिकडे जिकडे म्हणून दृष्टी टाकतात, मग प्रेमाने दृष्टी टाकतात, प्रेमळपणाने इकडे तिकडे सुखाचा पाऊस पडायला लागतो. सुखाचा सुख मिळतात. कारण सुखाच्या कल्पना खऱ्या कळलेल्या असतात. सुख कशात आहे हे कळलेलं असतं. हा महाबोध आपल्याला झालेला असतो. आणि तो महाबोध झाल्यामुळे मग ही जी वृष्टी आहे, हा जो वर्षाव आहे, हा वर्षाव सद्गुरूंच्या कृपादृष्टीने होत असतो. आणि मग तो एकदा झाला रे झाला की मग आयुष्यामध्ये दुसरं मिळवण्यासारखं काही शिल्लकच राहत नाही.
म्हणून सद्गुरूंचं चरण आपल्याला आधी दिसलं पाहिजे. त्याच्यासाठी आपण तडफड केली पाहिजे, धडपड केली पाहिजे आणि त्याच्याच मागे लागलं पाहिजे. इतकं मागे लागावं की भूक तहानेचा आपल्याला विसर पडला पाहिजे आणि आपली जी तात्कालिक सुख असतात त्या सुखांचा त्याग करता आला पाहिजे. आणि जर असं झालं तरच आपल्याला सद्गुरू भेटू शकतात आणि सद्गुरू भेटले रे भेटले की मग आपल्या सुखाचा प्रारंभ झाला असं आपण समजलं पाहिजे. तेव्हा गुरु हे काय असतात? गुरु म्हणजे सद्गुरू म्हणजे प्रत्यक्ष शांती. शांती म्हणजे ब्रह्म आणि ते पूर्ण ब्रह्माची अशी निश्चिती सद्गुरू भेटल्याशिवाय होत नाही. आणि संपूर्ण समाधान आयुष्यामध्ये कधीही मिळू शकत नाही. म्हणून आपण सद्गुरूंचा ध्यास घेतला पाहिजे. असे सद्गुरू ज्यांना मिळाले त्यांचं खरोखर भाग्य उदयाला आलं असं आपण समजायला हरकत नाही. त्यांच्या जन्माचं कल्याण झालं हे समजायला हरकत नाही. आणि मग या मनुष्य योनीमध्ये जन्म घेऊन त्यांच्या जीवनाला निश्चितपणाने अर्थ लाभलेला आहे, त्याचं सार्थक झालेलं आहे असं समजायला हरकत नाही. तेव्हा अशा भागवताचा आस्वाद जर घ्यायचा असेल, पूर्ण ब्रह्माचा आस्वाद घ्यायचा असेल आणि ब्रह्मच होऊन राहायचं असेल आणि या स्वानंदाचा खरा उपभोग घ्यायचा असेल तर सद्गुरूंची प्राप्ती होणं हे अत्यंत आवश्यक आहे. ज्यांना असे सद्गुरू लाभत नाहीत ना त्या लोकांनी काय करायला पाहिजे? सद्गुरू मिळेपर्यंत प्रयत्न करायला पाहिजे. फिरायला पाहिजे. सगळ्या ठिकाणी जायला पाहिजे. शोध घ्यायला पाहिजे. लोक अगदी पिंजून काढले पाहिजे. रानावनात भटकलं पाहिजे. ढवळून काढलं पाहिजे. जनसागरात शोधलं पाहिजे. असा आकांत त्यांनी करायला पाहिजे. आकांत केल्याशिवाय सद्गुरूंची प्राप्ती होत नाही. त्यांनी एवढं करून फक्त राहायचं नाही तर अन्नाचा त्याग केला पाहिजे. पाण्याचाही त्याग केला पाहिजे. त्यांनी आपल्या पायाला जणू काही चाकं लावून फिरलं पाहिजे. म्हणजे खूप फिरलं पाहिजे. खूप दूरपर्यंत पाहिलं पाहिजे. डोळ्यांच्या अगदी खाचा झाल्या. दृष्टी जरी गेली आपली ही या शरीराच्या डोळ्यांची दृष्टी जाणं म्हणजे अंतर्दृष्टी तुम्हाला येणं हा तो प्रकार आहे. ते झालं पाहिजे. ते होईपर्यंत सद्गुरूंचा शोध आपण घेतला पाहिजे. आकाशात शोधलं पाहिजे. पाण्यामध्ये शोधलं पाहिजे. पृथ्वीवरती शोधलं पाहिजे. जंगलात शोधलं पाहिजे. लोकांच्यामध्ये फिरून शोधलं पाहिजे. सद्गुरूंचा शोध घेतला पाहिजे. सगळ्या ठिकाणी पाहिलं पाहिजे. इथे पाहायचं तिथे पाहायचं. कितीही थकून गेलं पाहता पाहता तरी थकून पडल्यानंतर पुन्हा उठून उभं राहायचं आणि पुन्हा शोधायचं. असं अगदी बेंबीच्या देठापासून आतून आपल्या सद्गुरूंना हाक मारायची. इतक्या जोराने हाक मारायची, इतक्या मोठ्याने हाक मारायची की आकाश भेदून आपला आवाज आपल्या सद्गुरूंपर्यंत गेला पाहिजे. आणि सद्गुरू सापडेपर्यंत असं मनाची काहिली करून घेतली पाहिजे. कासाविशी करून घेतली पाहिजे आणि धावत सुटलं पाहिजे. कसं धावायचं? त्याच्यामध्ये अत्यंत प्रेमळपणा असला पाहिजे. लेकरासारखं धावायचं. लेकरू जसं आपल्या आईसाठी धावतं ना, आई आई म्हणतं ना, तसं आपल्याला म्हणता आलं पाहिजे. इतकं निरागस होता आलं पाहिजे. निर्व्याज होता आलं पाहिजे. आणि असं निर्व्याज होऊन सगळे मोह टाळून सगळी सुख टाळून आपल्या सद्गुरूंना आपल्याला हाक मारता आली पाहिजे. जर कोणी यामध्ये तुम्हाला काही भुलवण्याचा प्रयत्न केला तर ते भुलवणं सुद्धा बाजूला टाकून आपल्याला सद्गुरूच हवेत असं म्हणता आलं पाहिजे. असं सगळं केल्यानंतर, एवढे प्रयत्न केल्यानंतर मग सद्गुरू कृपाशील होऊन आपल्याला नक्की दर्शन देतील. नुसते दर्शन देतील असंच नाही तर आपल्याला जे कष्ट झाले त्यांना शोधण्यासाठी त्याचा परिहार करतील. आपल्याला उचलून घेतील. अत्यंत प्रेमळपणाने, आईच्या मायेने, वत्सलतेने ते तुम्हाला उचलून घेतील. तुमचे डोळे पुसतील. तुमचे पाय दुखत असतील म्हणजे तुमचे पायही पुसतील. तुमची पापे पण घेतील. बरं का? सद्गुरू फार दयाळू असतात. ते तुम्हाला असं जवळ घेतील.
आणि एकदा का सद्गुरूंनी तुम्हाला जवळ घेतलं ना, की तुमचे सगळे पाप, ताप सगळं नष्ट झालं म्हणूनच समजा. म्हणजेच तुम्हाला अधिकार प्राप्त होईल. जणू काही राज्य तुमचं होईल. म्हणजे हे अध्यात्मातलं राज्य आहे. तुमच्या त्यागातलं राज्य आहे. तुमच्या सद्गुरू भक्तीतलं राज्य आहे. आणि हे एकदा राज्य तुमचं सुरू झालं ना, की मग या भवसागराची ती काय त्याची किंमत आहे. इथून तुम्ही सहजपणाने पार व्हाल. आणि एकदा सद्गुरू भेटले की ब्रह्मरसच तुमच्याकडे येईल. तेव्हा त्याचं पान करताना, तो पीत असताना तुम्हाला सद्गुरू कृपेने खूप खूप आनंद होईल आणि तुम्हाला ब्रह्म प्राप्त झालं असं होईल. आता हे विवेचन बाबाजी करीत होते आणि प्रल्हाद महाराज हे सगळं प्रवचन ऐकत होते. हे सगळं त्यांनी ऐकलं आणि त्यांच्या मनात विचार आला, अरे यापैकी तर मी काहीच केलं नाही. सद्गुरूंचा शोध मी घेतलाच नाही, एवढा कासावीस झालोच नाही. आणि इतक्या आतून प्रेरणेने कष्ट घेऊन मी सद्गुरूंना जर शोधलंच नाही तर ते मला कसे बरं भेटतील. हे विचार त्यांच्या मनात आले आणि तिथला जो सोहळा चालला होता त्यातलं त्यांचं लक्षच उडून गेलं. त्यांच्या मनामध्ये विचारच विचार प्रस्फुटित व्हायला लागले आणि मग ते स्वतःला दोषही द्यायला लागले की मी जर असा सद्गुरूंचा माझ्या शोधच घेतला नाही तर मग मला सद्गुरू कसे मिळतील. काय घडलं हे माझ्या हातातून, याची क्षमा नाही, याची क्षमा नाही. प्रल्हादा तुला क्षमा नाही, तू सद्गुरूंचा शोधच घेतला नाही, मग तुला सद्गुरू कसे मिळतील. अशी त्यांची सैरभैर अवस्था झाली. आणि मग ते असं म्हणायला लागले की माझं दैव बलवत्तर ठरलं आणि त्यांनी अशा पद्धतीने माझं वैर इथे काढलेलं आहे. तेव्हा माझी बुद्धीही क्षीण झाली, कारण दैव फिरलं. दैव फिरल्यानंतर सारे वासे फिरले आणि माझी बुद्धीही क्षीण झाली. मला सद्गुरू भेटले नाही. सद्गुरू मिळवण्याची माझ्या अंगी इच्छा निर्माण झाली नाही. त्यासाठीचे कष्ट मी केले नाही, त्यासाठीची तपश्चर्या मी केली नाही. माझ्या सद्गुरूंना शोधलंच नाही तर ते मला कसे बरं मिळतील. असे विचारांनी ग्रासल्यामुळे मग त्यांचं जेवणा खाण्यापिण्यातलं सगळं लक्ष उडालं आणि ते दीन बनले आणि सगळीकडे फिरू लागले. सगळीकडे फिरू लागले, रानावनात, नदीच्या खोऱ्यात, सगळीकडे, समाजात. आणि ज्याला त्याला विचारायला लागले की अहो मला माझे सद्गुरू भेटवाना, मला सांगा ना माझे सद्गुरू मला कुठे भेटतील. आता हे त्यांचं वागणं. पण व्यवहारामध्ये काय होतं माहिती आहे, त्यांच्या बरोबरीचे लहानपणी त्यांच्याबरोबर खेळलेले जे त्यांचे सखे सोबती होते, मग ते त्याला चिडवायला सुरुवात झाली. मग ते त्याला काही बोलायला लागले, त्याची गंमत करायला लागले, टवाळी करायला लागले आणि शब्दामधून त्याला त्रास द्यायला त्यांनी सुरुवात केली. भेदकपणा त्यांच्या विनोदामध्ये आला. तो विनोद नव्हताच, मनामध्ये त्यांच्या वेगळेच भाव होते आणि मित्र आहोत असं ते दाखवत होते. पण मित्र असणं हे दाखवणं आणि असणं याच्यामध्ये फरक असतो. तो फरक तिथे नक्कीच दिसत होता. पण प्रल्हादांना तिकडे कुठे लक्ष होतं, त्यांचं लक्षच नव्हतं तिकडे. त्यांच्या मनामध्ये सद्गुरूंचा शोध ही एकमेव गोष्ट असल्यामुळे आपल्याला कोणी असं वागवतं हेही त्यांच्या लक्षात आलेलं नाही आहे. आणि ते आपले सद्गुरूंचा शोध घेत फिरत राहिले. एक दिवस काय झालं की त्यांनी काही माणसं जी आपसामध्ये बोलत होती, वडीलधारी माणसं, त्या गोष्टी ऐकल्या. त्या गोष्टीतून त्यांच्या असं लक्षात आलं की किन्होळी नावाचं जे गाव आहे पैनगंगेच्या तीरावरती वसलेलं, तिथे कोणी एक अधिकारी व्यक्ती आलेली आहे आणि ते काय करतायत तिथे ते पर्णकुटी बांधून थांबलेले आहे. त्या पैनगंगेच्या तीरावर असणारं हे जे किन्होळा नावाचं गाव आहे, तिथे सीतारामजी बाहेकर नावाचे पाटील आहेत. त्या पाटलांनी काय केलं की तिथला जो पटवारी, बापू पटवारी म्हणून तिथे होते, त्यांनी असं सांगितलं की हे जे आहेत गृहस्थ ते अध्यात्मामध्ये अधिकारी पुरुष आहेत, तेव्हा ते इथे चातुर्मासासाठी थांबणार आहेत, तर आपण यांना पर्णकुटी बांधून द्यावी आणि ते राहतील तिथे 4 महिने आणि त्यांचा जो कार्यक्रम आहे तो करतील. तर बापू पटवाऱ्यांनी सांगितल्यामुळे
सीतारामजी बाहेकरांनी त्यांना पर्णकुटी बांधून दिली आणि मग हे सिद्ध पुरुष हे त्या ठिकाणी चातुर्मासासाठी म्हणून थांबले. या गृहस्थांचं नाव रामानंद असं होतं. रामानंदच ते नावच त्यांचं रामानंद. ते रामनामामध्ये दंग असायचे. त्यातच त्यांना त्यांचं ब्रह्म साठवलेलं आहे असं वाटायचं आणि ईश्वरावरती त्यांची निष्ठा अत्यंत अबाधित निष्कलंक अशी होती आणि ते ईश्वर भक्तीमध्ये परिणत झालेले होते. आता योगायोगाने ते त्या किन्होळी ग्रामामध्ये आलेले होते. रूपाने अगदी देखणे होते. नाक, डोळे, धारदार तेजपुंज असं शरीर आणि त्यांच्या वागण्यामध्ये निग्रह होता. अतिशय कठोरपणाने त्यांची दिनचर्या चाललेली असते. ही उपासना त्यांची दररोजची संपली की रामनामाचा प्रसार करीत ते किन्होळी गावामध्ये फिरायचे. भिक्षा मागून आणायचे आणि भिक्षा मागून आणल्यानंतर त्यावर त्यांचा निर्वाह हा चाललेला असायचा. दुपारच्या वेळेला ते भागवत सांगायचे, कधी कधी रामायण सांगायचे आणि हे ऐकण्यासाठी, त्यांचं प्रवचन ऐकण्यासाठी, त्यांचं कीर्तन ऐकण्यासाठी दुरून दुरून लोक यायचे. इथे गर्दी करायचे आणि मग त्या भक्तिरसामध्ये ते न्हावून निघायचे. त्या श्रवण भक्तीने ते अगदी तृप्त झाले. इतकी तिथे वातावरण हे अगदी पवित्रतम असं झालं. आणि मग काय करायचे, त्यांची पद्धत होती रामानंद महाराजांची की चातुर्मासाच्या शेवटाला ते भोजन प्रसाद द्यायचे गावाला, सगळ्या गावाला जेवण देणं. मग त्याच्याकरता धान्य गोळा करणं, ती दररोजची भिक्षा मागायची. तसे मग लोकही त्यामध्ये सहभागी व्हायचे, धान्य जमा व्हायचं आणि मग रामनामाचा गजर व्हायचा. रामनामाच्या भक्तीमध्ये सगळे ओथंबून निघायचे आणि मग सगळ्या गावाचं भोजन प्रसाद त्या ठिकाणी व्हायचा. हे रामानंद जे होते ना, ते ब्रह्मचैतन्य महाराज जे गोंदवलेचे त्यांचे शिष्य होते आणि ते त्यांच्या आज्ञेनुसार ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराजांनी आज्ञा केली की तू आता रामनामाचा प्रसार कर आणि त्याच्याकरता तुला प्रवास करायला पाहिजे, लोकांच्या मध्ये जायला पाहिजे. आणि जे पात्र लोक असतील, जे गुरुमंत्र घेण्यासाठी, अनुग्रह घेण्यासाठी जे योग्य असतील, अशा लोकांना तू गुरुमंत्रही द्यायला अधिकारी झालेला आहेस. तेव्हा तू बाहेर पड, रामनामाचा प्रचार आणि प्रसार कर, लोकांना सन्मार्गावरती आणण्यासाठी तुला आता प्रयत्न करायला पाहिजे. मग ते गुरुमंत्र सुद्धा द्यायचे आणि गुरुमंत्र देताना ते अटी घालायचे. ते असं म्हणायचे की हे बघा, परस्त्री माते समान मानली तरच गुरुमंत्र मिळेल आणि तुम्ही दररोज जप केला पाहिजे, रामनामाचा उच्चार केला पाहिजे, दररोज केला पाहिजे, कमीत कमी 13 माळांचा हा जो व्रत आहे, हे जर गुरुमंत्र घ्याल तर दररोज एवढा जप तर व्हायलाच पाहिजे. मग त्यांचे हे सगळं रामानंद महाराजांच्या विषयी प्रल्हाद महाराजांनी ऐकलं आणि मग कसलं त्यांना राहवतं. त्यांच्या मनामध्ये इच्छा निर्माण झाली. नुसती इच्छा नाही तर ती प्रबळ झाली आणि प्रबळ इच्छा झाल्याबरोबर मग आमचे प्रल्हाद महाराज लगेच निघाले. हे असं मनात ठरवत होते की हेच माझे सद्गुरू असतील का, हा विचार त्यांच्या मनात आला. मग त्यांनी विचार केला, असतील किंवा नसतीलही, आधी दर्शन तर घेऊ, या सत्पुरुषाच्या समोर तर जाऊ, भेटू तर खरं, भेटल्यानंतर पुढचं पुढे ठरवू काय करायचं तर. आता असं त्यांनी म्हटलं आणि ते निघाले. आता हे जे ते आपल्या सद्गुरूंकडे निघालेले आहे, तर ती जी भेट आहे, ही भेट आपल्याला पाहायची आहे. तेव्हा आपणही थोडंसं सावधान झालं पाहिजे, थोडं सावरून बसलं पाहिजे. कारण या 2 अद्भुत आणि महान अशा विभूतींची भेट पाहण्याचा योग आपल्याला आत्ता आलेला आहे. तेव्हा आपल्या डोळ्यामध्ये प्राण आणून आपण इकडे पाहायला पाहिजे. कारण शुक मुनी जसे व्यासमुनींना भेटले तशी ही भेट आहे.
पुढे व्यास हे स्वतः नारद मुनींना भेटले, त्या ब्रह्मर्षींना भेटले, तसा हा प्रसंग आहे. आणि नारद मुनी हे प्रत्यक्ष ब्रह्मदेवांना भेटले, तेव्हा तो जो प्रसंग आहे तसा हा प्रसंग आहे. हा सोहळा मोठा मनोहारी आहे. तेव्हा आपण सगळ्यांनी सावध व्हा. कारण याचा असं आहे की हे ज्ञानसूर्य आहेत. एक सूर्य दुसऱ्या सूर्याला भेटणं किंवा एका अग्नीने दुसऱ्या अग्नीची भेट घेणं, एका तत्वाने म्हणजे परमेश्वर तत्वाने दुसऱ्या परमेश्वर तत्वाला भेटणं, असा हा सोहळा आहे. प्रत्यक्ष विष्णूंनी जो कृष्णावतार घेतला, त्या कृष्णाने जर भेटायचं ठरवलं तर कृष्णालाच जसं भेटावं किंवा रामाने जसं रामालाच भेटावं आणि प्रत्यक्ष विष्णूंनी पुन्हा विष्णूलाच भेटावं, असा हा सोहळा आहे. कारण अंतःकरणाने, तत्वाने, तपश्चर्येने, ज्ञानाने आणि ईश्वरी अंशाने हे दोनही विभूती, या दोनही विभूती समसमान होत्या. अशांचीही भेट या ठिकाणी घडून येते आहे. ती भेट पाहण्यासाठी तेवढीच आध्यात्मिक शक्ती आपल्या अंगी असावी. म्हणून साऱ्या सद्भक्तांनो आपल्यालाही सावध राहिलं पाहिजे. डोळ्यामध्ये प्राण आणून आपण हा प्रसंग पाहिला पाहिजे. कारण आपणही भगवंताचे भक्त आहोत असे आपल्याला समजतो आहोत बरं का. तेव्हा जे खरे भगवत भक्त असतात त्यांच्या अंगावरती अशा प्रसंगाच्या वेळेला रोमांच उभे राहतात. तेव्हा अशा प्रकारचे रोमांच उभे आपल्या अंगावर राहिलेच असतील, आपल्या दृष्टीच्या पायघड्या घाला. सद्गुरू प्रल्हाद महाराज हे त्यांच्या सद्गुरूंना भेटण्याचा हा जो सोहळा आहे हा आपण पहा. बघा, ते तिथे गेले त्यावेळेला काय झालं तर अंतरामधली जी खूण आहे, जी ओळख आहे खरी, ती एकमेकांना पटलेली आहे. पूर्णातल्या पूर्णाची, हेही पूर्ण तेही पूर्ण, हेही ईश्वरी अंश तेही ईश्वरी अंश, हेही अद्भुत तेही अद्भुत, अशा प्रकारे या पूर्णातल्या पूर्णाची, हृदयातल्या हृदयाची ही भेट होण्याचा हा प्रसंग आहे. तेव्हा तो प्रसंग अद्वितीय आहे. आपण ते पाहिलं पाहिजे आणि पाहताना एकाग्रतेने पाहिलं पाहिजे, श्रद्धेने पाहिलं पाहिजे. सद्गुरूंनी पर्णकुटीमध्ये प्रवेश केला आणि प्रवेश केल्याबरोबर जो प्रवासाचा, सद्गुरू शोधाचा, इकडे तिकडे फिरण्याचा, तहान भूक विसरण्याचा जो शीण त्या शरीरावरती आलेला होता, मनावरती आलेला होता, निमाला. शांतता मिळाली, शांत झालं मन. एकदम पर्णकुटीत प्रवेश केला आणि समोरचं दृश्य पाहिलं आणि त्यांचं मन एकदम शांत. सारा शोधच संपून गेला. मनाची जी तळमळ सुरू होती, माझी सद्गुरू मला कुठे भेटतील अशा प्रकारची, ती सारी तळमळच एका क्षणामध्ये थांबली. त्यांनी पाहिलं समोर पाहिलं प्रत्यक्ष कैवल्य, प्रत्यक्ष परमेश्वर हे बसलेले आहेत आणि हे त्यांना दिव्य दृष्टीने दिसलं. आणि सद्गुरूंनाही हे दिव्य दृष्टीने पाहता आलंय की हा जो कोणी आलेला आहे हा आपला पट्ट शिष्य म्हणजे परमेश्वराचा अंशच आहे. आणि मग ते इकडचं तिकडचं थोडंफार बोलले, इकडचे तिकडे गेले, ये हृदयीचे ते हृदयी गेलंय, हे सगळं झालं. त्यांनी साष्टांग नमस्कार घातला सद्गुरू प्रल्हाद महाराजांनी आणि कर जोडून ते सद्गुरूंच्या समोर उभे राहिले. सद्गुरूंची भेट झाली या भावनेने त्यांना उचंबळून आलं आणि उचंबळून येऊन त्यांच्या डोळ्यातून गळगळा अश्रू वाहू लागले. त्याचा ते आपल्या सद्गुरूंना अभिषेक करू लागले. हे सगळं दृश्य पाहिलं, त्यांच्या मनामध्ये शांतता पसरली होती, शांत होते, समाधान पावले होते. शोध संपलेला होता आणि समोर बसलेला हा जो विधाता आहे, हा ध्यानात बसलेला आहे आणि त्यांची गात्र त्यामुळे शांत झाली, नीरवता आली. कुठल्याही गात्राने त्यांच्या रव करण्याचे सोडून दिले. अशी प्रशांत अशी शांतता त्यांना लाभलेली आहे. शब्दापलीकडचं आहे हे सगळं. त्याचं वर्णन करता नाही येणार. त्याचं वर्णन कसं करणार? आणि यांच्या भेटीचे जे अर्थ लावण्याचं जे आपण म्हणत असतो, जी मानवी बुद्धी आपली जी धाव घेत असते प्रत्येक गोष्टीचा अर्थ लावण्यासाठी,
तर हे अर्थांची देव्हारी इथे माजवण्याचं काहीही कारण नाही आहे. अर्थापलीकडे हे सगळं आहे. अर्थांच्या पलीकडे असणारी ही जी दिव्य पुरुष आहेत ते एकमेकांना भेटलेले आहेत. त्यांनी त्यांना एकमेकांना प्रत्यय दिलेला आहे आणि त्याचे हे हाकारे आहेत ते आपल्यापर्यंत येत आहे आणि ते आपण आपल्याही आत घेण्याचा प्रयत्न करायचा आहे. एकमेकांचे हाकारे एकमेकांच्या हृदयात तर गेलेलेच आहेत त्यांचे, ते गेले आहेत. आपणही इथे साक्षीला असल्यामुळे आपल्यालाही ते कळावं असं वाटणं हे साहजिकच आहे. तेव्हा ही भेट आपण पाहिली पाहिजे. बघा, दोघांच्या भेटीने जे व्यवहाराची जी नुसती काही गोष्टी असतात ते सगळं गळून पडलं. व्यावहारिक गोष्टीला तिथे काय अर्थ होता? ही जी जन्मोजन्मीची भेट होती, ती जी आस एकमेकांची एकमेकांना होती, अग्नीने अग्नीने भेटावं, तशी मिठी पडावी, तसं हे सगळं होतं आणि हे अनायासेच होतं. त्याला काही यास करावे लागले नाहीत. दोघेही एकमेकांना भेटले आणि हे सगळं जुळून आलं. तेव्हा ही भेट आपण पाहतो आहोत, हे आपलं भाग्य आहे बरं का. हे आपलं भाग्य आहे. काय दोघं भेटले, भानावर आले, जुजबी प्रश्नोत्तरं केली आणि मग महाराजांनी विचारलं, रामानंद महाराजांनी, की बाळा तू कुठला आहे? मग सद्गुरूंनीही माहिती सांगितली, आपण कुठून आलो काय वगैरे हे सगळं सांगितलं आणि मग त्यांनी असं सांगितलं की महाराज, मला आपली कीर्ती ऐकायला आली, लोक बोलत होते ते मी ऐकलं, आपण रामनामाच्या प्रसारासाठी प्रचारासाठी इथे आलेले आहात, चातुर्मासात थांबलेले आहात, हे मला लोकांच्या चर्चेतून कळलं आणि ते कळल्यामुळे मी आपल्याला भेटण्यासाठी, आपल्याला निमंत्रण देण्यासाठी आलेलो आहे. आपण एवढं लोककल्याणाचं कार्य इथे करीत आहात ते माझ्या कानावर आल्यानंतर मला राहवलं नाही आणि मग आपल्याला निमंत्रण देण्यासाठी साखरखेड्याला आपण यावं, साखरखेड्यातल्याही मुमुक्षूंचं कल्याण आपण करावं हे सांगण्यासाठी, आपल्याला नेण्यासाठी मी इथे आलेलो आहे. मला प्रल्हाद असं म्हणतात आणि मी काळे घराण्यात जन्माला आलेलो आहे. तर असा मी जो आपल्याला भेटण्यासाठी आलेलो आहे, तेव्हा मी आपल्या प्रेमाला पात्र होईन का? असं सद्गुरू प्रल्हाद महाराजांनी रामानंद महाराजांना विचारले. आपण माझा उद्धार कराल का? असा अत्यंत नम्रतेने जेव्हा प्रश्न त्यांनी विचारला तेव्हा रामानंद महाराजांनी संमती दर्शक मान हलवली आणि मग ते प्रल्हादाला हसून असं म्हणाले, अरे प्रल्हादा, मी तुझ्या गावी जरूर येईन बरं का, तुझं गावसुद्धा पाहीन, पण केव्हा येईन माहिती आहे का? मला लोणारला जायचं आहे. तर लोणारला जाताना मी निश्चितपणाने साखरखेड्याला येईन. आणि मग अशी संमती एकदा मिळाली आणि संमती मिळाल्यानंतर सद्गुरू प्रल्हाद महाराजांच्या मनामध्ये त्यांनी यावं अशा प्रकारची जी तीव्र अशी इच्छा होती ती शांत झाली. इच्छा शांत झाली, सद्गुरू शांत झाले आणि मग त्यांनी आपल्या काळे कुळाच्या संबंधांची माहिती सगळी त्यांना सांगितली. रामानंद महाराजांना अतिशय आनंद झाला. त्यांना असं समजलं की अरे हे घराणं अतिशय सत्शील आहे, आता आपण या गावाला जायलाच पाहिजे, इथे यांच्याकडे जाऊन आपण यांच्या सहवासाचा लाभ घ्यायला पाहिजे असं सद्गुरू रामानंद महाराजांनी ठरवलं. आणि मग आणखी काही प्रश्न विचारले. ते गावासंबंधी होते. कसं आहे तुझं गाव, किती मोठं आहे, लोकसंख्या किती आहे, गावाला काही इतिहास आहे का, कुठली घराणी तिथे नांदतायत, काय आहे बरं, कोणी प्रसिद्ध घराणी आहेत का, कर्तृत्ववान लोक तिथे राहतात का, काय आहे कोण गाव, असं सगळं त्यांनी हळूहळू प्रल्हादांकडून सगळं काढून घेतलं आणि मग अत्यंत प्रेमाने त्यांनी प्रल्हाद महाराजांना दूध दिलं आहे. तेव्हा रामानंद महाराजांचं प्रेम इतकं ओथंबून प्रल्हादाकडे येत होतं, त्याचा आस्वाद प्रल्हाद महाराजांनी मनापासून घेतला आणि त्यांना खूप समाधान वाटलं. या वर्षावाचा त्यांनी स्वीकार केला, या प्रेम वर्षावाचा, आणि ते अत्यंत समाधान पावले.
ही अनंत जन्मांची आस पुरल्यासारखं त्यांना वाटलं आणि प्रल्हाद महाराज अतिशय लीन झाले. अशा या दिव्य प्रसंगाचं वर्णन करण्याचं खरं म्हणजे माझी काही शक्ती नाही, मला ते शक्यही नाही. परंतु यथातथ्य हे या गुरु शिष्यांच्या भेटीचं वर्णन करायचं हे भाग्य आज मला आपल्या निमित्ताने लाभलेलं आहे, एवढं मात्र मला असं वाटतं. आणि त्यामुळे अंतर्यामी मी सुखी होतो. मला हे सुख हवंसं वाटतं. आपण तर महाभाग्यवान आहात. आपल्यासारखं भाग्य कोणाचंही नाही. आपण सद्गुरू प्रल्हाद महाराजांचे भक्त आहात. आणि आपण काय करता, प्रसाद म्हणून ते जे पुण्य आपलं जमा होतं सद्गुरू भक्तीचं, हे पुण्यच आपण सगळीकडे वाटता आहात असं मला वाटतं. सद्गुरू चरित्राचा हा अंश सगळीकडे जेव्हा आपण प्रसाद म्हणून वाटता तेव्हा आनंदाला पारावार उरत नाही. या ठिकाणी हे भावदर्शन आपण थांबवूया. जय जय रघुवीर समर्थ.